अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला. प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला जी मन अद्भुत लीला. बचल कधी स्थिर होई अनावर अचल कधी स्थिर होई अनावर विशुरा देवा नम विशुरा लीला मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला. एक फुले मन फुलवितन जन एक फुले मन फुलवितन जन न कळे कोणाला दिला न कळे कोणाला दिला मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला. जगी जे उन्नत अथवा अवनत जगी जे उन्नत अथवा अवनत मन हे साथीला जीला मन हे साथीला लीला मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला प्रभूची मन अद्भुत लीला. काल आपण इथपर्यंत आलो की हे अद्भुत आहे एवढी गोष्ट खरी. काय आहे काय दुर्दैवाने म्हणा गेले जवळजवळ 200-300 वर्षे अधिकच म्हणा आपल्याला जे शिकवलं जात आहे ज्यांची इच्छा ते तसं शिकवण्याची होती तेच आपण शिकतो. आता आपल्याकडे जे शिकवलं जात होतं ते आता आपण शिकत नाही सध्या अलीकडे. त्यामुळं मन काय ना अद्भुत काय ना काय काय ते काही नाही. त्याच्याकडे लक्ष देण्याची प्रक्रियाच थांबली आहे म्हणे. या टोकाला गेल्यावर कदाचित अतिरेक असेल त्या टोकाला गेल्यावर सुद्धा अतिरेक आहे. तो काय आहे तो आपण रोज बघतो आहोत. म्हणजे जे शिकलो आता गेले 150-200 वर्ष मेकॉले महाराजांची हे आहे कृपा आहे तिथून जे काय शिकलो आहे त्याचे परिणाम मी दुष्परिणाम असा शब्द जपून वापरतो पण आपल्याला दिसत आहेत. असं आपलं त्यामुळे झालं काय की दृश्यावर सगळं लक्ष केंद्रित झालं. या शिक्षणाचा परिणाम एवढा झाला की फक्त दृश्यावर लक्ष केंद्रित झालंय. अदृश्य भाग एक तर नाही आणि असेल तरी त्याची विचारात घ्यायची गरज नाही अशी आपली समजूत झाली. जे या शिक्षणामुळे समजूत झाली. कोणाचा तुमचा माझा कोणाचा असा वैयक्तिक गोष्ट आहे. हे आपल्याला जे दिसतं आहे शरीर दिसतंय उदाहरणार्थ त्याच्या खोलात आपण गेलो फिजिक्स गेलं काय शास्त्र गेली रसायन गेलं सगळं गेलं ते सगळं दृश्य आहे याचं भान ठेवून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता. हे दृश्य आहे आणि मी जसा दृश्य आहे तसा मी अदृश्य सुद्धा आहे
याची तितकीच प्रखर जाणीव याच्याबरोबर हवी होती. एवढंच फक्त कमी पडले. ते शिकायला आपण बसलो किंवा संतांच्याकडे जातो की जितका मी दृश्य आहे तितकाच मी अदृश्य सुद्धा आहे. आनंद कुठे होतो मला माहिती नाही, दुःख कुठे होतं मला माहिती नाही, निराशा कुठून उद्भवते मला माहिती नाही, ती कशी घालवायची मला माहिती नाही. हे सगळं जे आहे, एक शरीर घेतलं तर माणसाला डोळा आहे, कान आहे, जीभ आहे, अपूर्व काय नाही. इथे आपण म्हटलंय की मन अद्भुत लीला प्रभूची. अद्भुत याचा अर्थ अपूर्व एवढाच आहे, अपूर्व आहे. जे कधी पूर्वी घडलं नाही, होण्याची शक्यता दिसत नाही, या सृष्टीमध्ये असं काही होण्याची शक्यता परत दिसत नाही, असं हे अद्भुत आहे. मग अद्भुत काय आहे, अपूर्व काय आहे? डोळा अपूर्व नाही का? कान अपूर्व नाही आहे का? यातली प्रत्येक गोष्ट अपूर्व आहे. डोळे वटारणे या अर्थाने म्हणत नाही ना, कधी अपूर्वच आहे पण परिचित आहे. पण वास्तविक आहे तोच डोळा मोठा झाला, पण त्यामुळे काय कळलं? ते काय कळायचं ते आत कळतं, ते कुठे आहे? ते अपूर्व आहे. कान नुसतेच कान असतात असं नाही, तिखटही असतात. जीभ नुसतेच असते असे नाही, शैली असते. काय असेल ते आहे, पण हे सगळं अपूर्व आहे एवढं खरं. या अर्थाने नाही, पण याच्यापेक्षा खूप मोठ्या अर्थाने ते आहे. आपल्या मूळ हे करण्याचा हेतू काय? निसर्गाने हे केलं, ठीक आहे, परमेश्वर बाजूला ठेवून निसर्गाने केलं. निसर्गाने केलं, त्याला काय गरज होती की ह्या सृष्टीमध्ये एवढा सर्वोच्च वस्तू काय निर्माण करायची आहे? अगदी उत्क्रांतीवाद आहे. उत्क्रांतीने सर्वोच्च काहीतरी गोष्ट घडवायची आहे. तिला काय करावं म्हणून, जसं काल आपण पाहत होतो की झाड वाढलं तर त्याला पूर्णता यावी हा त्याचा उद्देश होता, तर त्याला शेवटी फळ आलं. तसं माणसाच्या ह्या वाढीला फळ काय येईल? शेवटी माणसाची जी एक स्पेसी निर्माण केली, या सगळ्या स्पेसीजमध्ये ही हायेस्ट कॅटेगरीची आहे, ती एवढी निर्माण केली, तर कशासाठी केली असेल? मला आपल्याला माहिती असेल, रामकृष्ण म्हणायचे वेदांतात आहेत, कुठेही गेलात तरी या शास्त्रामध्ये मूळ आहेच, की जगाचं झुंबर टांगून ठेवलंय असा दृष्टांत वापरलाय. आठवण झाली म्हणून सहज सांगतो. जग झुंबरासारखं टांगलेलं आहे म्हणायचं. माणूस म्हणजे झुंबरात लावलेला दिवा आहे म्हणायचं. काय कल्पना असेल बघा. त्या काळात झुंबरं होती, आजही असतात, शोभेची का होईना असतात. त्यात इलेक्ट्रिसिटीवरच्या का होईना पण लाईट सुद्धा असतात. काही लोक हौसेने पणत्या काय ते मेणबत्त्या सुद्धा लावतात. पण हे ते असं म्हणायचे की काय प्रचंड ह्या आकाशामध्ये एवढं हे जगाचं झुंबर टांगून ठेवलेलं आहे, त्यामध्ये माणसाचे दिवे लावले. माणसाचे दिवे लावले, पण नुसता दिवा लावून त्याचा काय उपयोग असतो मला सांगा? पण ती आहे, त्याचा काय उपयोग आहे? एक मेणबत्ती आहे, उपयोग आहे काय? उपयोग आहे प्रकाश दिला तर उपयोग आहे. जर त्यांनी प्रकाश दिला तर उपयोग आहे. इथे बल्ब आहे पण त्यातून प्रकाश पडतोय म्हणून उपयोग आहे. मग हा प्रकाश पडावा म्हणून या झुमरात माणसांचे दिवे लावले. रामकृष्ण म्हणायचे माणसांचे दिवे लावलेले आहेत. वेदांतात ही कल्पना आहे की माणसांचे दिवे लावले आहेत, तर काय प्रकाशित करण्यासाठी लावले आहेत? की देवत्व प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले. आमच्या सगळ्या जगण्याने देवत्व काय प्रकाशित होतं याचा आपण शोध घ्या. म्हणजे ही निर्मिती अपूर्व करण्यामध्ये त्याचा उद्देश काय असेल, आणि ते करण्यासाठी म्हणजे आपल्या ज्ञानाला पूर्णता यावी, माणसाच्या निर्मितीला पूर्णता यावी म्हणून निसर्गानं जे प्रयत्न केलेले आहेत ते अकल्पनीय आहेत. अकल्पनीय प्रयत्न केलेले आहेत. मला सांगा की डोळ्यात आपण साध्या इंद्रियांच्या मार्गाने पुढे जातो. पहिल्यांदा ही 5, मग त्याची 5 ज्ञानेंद्रिय, मग 11वं मन असं म्हटलं. ठीक आहे, ही एक परिभाषा आहे. आपल्याला ती कठीण वाटत असली आपण सोपी घेऊ. 5 इंद्रिय तर माहिती आहेत. 6वं म्हणू मन तरी चालेल. काय शेवटी आत कनेक्शन गेलं, तिकडचाही लाईट लागावाच लागतो मेंदूतला. नाही लाईट लागला म्हणजे डोळे असले तरी दिसतं तसं नाही. पुढे पुढे काय होतं, तर आतला लाईट लागत नाहीसा होतो. जे कनेक्शन आहे तिथे गेलेलं, त्या ठिकाणी जे काही पेशी आहे ती कोणताही काहीही प्रतिक्रिया देत नाही, नाहीशी होते. म्हणजे दिसत नाहीसं होतं. डोळा तर समोर आहे ते आहेच आहे सगळं, पण तिकडचं जातं काहीतरी. ज्ञानेंद्रिय त्याच्यातलं जातं, फक्त कर्मेंद्रिय शिल्लक राहिले, तर डोळा शिल्लक राहिले, आतलं गेलं. म्हणून ते 11वं म्हटलं. ते 11 म्हणलं तरी चालेल, 6 म्हणलं तरी चालेल. हे जे काही एक दिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण होत नाही असं त्याच्या लक्षात आलं. निसर्गाच्या परमेश्वराच्या लक्षात आलेलं आहे की एक जे दिलेलं आहे ते जगासाठी पुरेसं नाहीये. याला परिपूर्णता आणायची आहे ना.
परिपूर्णतेमध्ये म्हणजे काहीच कमी राहून चालणार नाही अशी परिस्थिती आहे. ते काहीच कमी राहून चालणार नाही म्हणून ह्याला नुसता डोळा देऊन भागणार नाही, या निर्मितीला नुसता डोळा देऊन भागणार नाही. त्याला बरोबर जीभ द्यावी लागेल, त्याला कान द्यावा लागेल, सगळं द्यावं लागेल, तर ते परिपूर्णतेकडे जाईल. असे प्रयत्न आहेत. हे आपण विचार केला तर आपल्या लक्षात येण्यासारखे हे प्रयत्न चालू आहे. मला सांगा की उपनिषदांच्या भाषेमध्ये ज्यांनी उपनिषद वाचली त्यांच्या लक्षात असेल, श्रद्धस्व सौम्य म्हणून सुरुवात केली आहे आणि सांगितलं आहे की हे जे पाणी आहे ह्यात तुला काय दिसत आहे तर काही दिसत नाही, काही दिसत नाही या पाण्यामध्ये. मग या पाण्यात काही आहे का तर नाही. डोळा पाणी पाहतो, पाणी डोळा आतलं ज्ञानेंद्रिय असा निकाल देतं की या पाण्यामध्ये काही नाही. मान्य. आता थेंबर जिभेवर टाकून बघ, कसं लागलं? खारट लागलं. या पाण्यात काय आहे? आता मीठ आहे. एक इंद्रिय पुरलं नाही. डोळ्यांनी पाहिलं तर सत्याचा निकाल झाला नाही. हे म्हणल्याला आज 10,000 वर्ष होऊन गेली. आपण आज असं समजतो की आपल्याला बराच ज्ञानाचं साठा सापडलाय आणि आपण खूप संशोधन केलंय. पण हे ज्यांना सापडलं होतं ते 10,000 वर्षापूर्वीची भाषा बोलतायत ही सगळी, की जिथे थेंब टाकल्यावर कळतं की डोळ्याला जे मला दिसत नाही ते मीठ या पाण्यामध्ये आहे आणि ते माझी जीभ सांगू शकते. म्हणजे एक इंद्रिय माझं सत्य सिद्ध करायला पूर्ण नाही, एवढं साधं आपल्याला कळतं. तेव्हा पाण्यातलं मीठ जिभेला कळतं. याच्याही पलीकडे जाऊन कानाची मदत घ्यावी लागते, ह्याच्याही पलीकडे जाऊन जिभेची मदत घ्यावी लागली. म्हणजे जसं आपण आता ही पाचेंद्रिय पाहिली तशी ह्याच्यात त्वचेची मदत घ्यावी लागते. त्याच्याशिवाय कळत नाही. नुसतं पाहून ही वस्तू गुळगुळीत की खरखरीत हे सांगता येत नाही. याची मदत घ्यावी लागते की हे गुळगुळीत आहे असं मी म्हणू शकतो. ज्या वेळेला मला स्पर्श आहे ह्याचा त्यावेळेला मी गुळगुळीत आहे म्हणू शकतो. माझ्या डोळ्याने हे गुळगुळीत ठरवता येत नाही. आणि डोळ्याने जे ठरवतो ते खरखरीत निघतं, किंवा डोळ्याने जे ठरवतो गुळगुळीत ते खरखरीत निघतं, हे लांबून पहा आणि मग जवळ या भिंतीला हात लावून जाऊन पहा. तेव्हा स्पर्शाने ठरेल की ही खरखरीत आहे किंवा नाही, काय जे असेल ते. म्हणजे ते ठरवायला पुन्हा मला स्पर्शाची गरज आहे. म्हणजे एका माझ्या डोळ्यांनी सगळं सत्य ठरलं नाही आणि आपण म्हणतो परमेश्वर मला दिसत नाही म्हणून तो नाही. थोडा विचार करा की मनुष्य दृश्य आहे तसा अदृश्य आहे आणि तो किती अदृश्य आहे तर त्याला रोजचं भान आहे. मी म्हणतो बाकीच्या हे जाऊ दे, पदार्थ विज्ञान जाऊ दे, रसायन जाऊ दे, सगळं जाऊ दे, आपलं घर तरी आहे, प्रपंच तरी आहे, आपले रोजचे अनुभव तरी आहेत. समजा सकाळी आपल्याला जेवायला बसलेले असताना म्हटले की संध्याकाळी तुम्ही आलात म्हणजे आपण जरा फिरायला जाऊया. तर आपण म्हटलं की नको, तर आपलं काही काम असेल, आपल्याला काही तब्येत बरी नसेल, काही इतर गोष्टी असतील. मग दुपारी डबा खातो. ऑफिसमध्ये काय कार्यालयात गेल्यावर भाजी अळणी असते. भाजीत मीठ कमी पडू शकतं विचारलं तर. तुम्हाला कमी लागलं असेल असं म्हणलं, संध्याकाळी जर विचारलं तुम्ही काय आज भाजीत मीठ नव्हतं, त्याचा संबंध ह्याच्याशी आहे किंवा नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. आता राग तर दिसला नाही, संध्याकाळी बाहेर जाऊया म्हणलं होतं. आपल्याला आठवतं, भाजी खाताना चांगलं आठवतं दुपारी डब्याच्या वेळेला जेव्हा भाजी खाल तेव्हा आठवेल आपल्याला सकाळी म्हणले होते जाऊया संध्याकाळी म्हणून. आपण म्हणलं तेव्हा गडबडीमध्ये बरं बघूया संध्याकाळी बघू, आलो वेळेत तर जाऊ वगैरे वगैरे असं म्हणलं होतं. ते आता डब्यात आहे. मला सांगा डब्यात तुम्हाला राग दिसतोय का? मग तो नाही म्हणायचा का? परमेश्वर दिसतोय का? मग तो नाही म्हणायचा का? किती आपल्या सामान्य कल्पना आहेत सत्याबद्दलच्या. मनुष्याला सत्याचा प्रकाश कशावर टाकायचा? आपल्याला परमेश्वराचा वर टाकायचा आहे. सत्यम ज्ञानम अनंतम अशा गोष्टीवर आपण प्रकाश टाकायला निघालेले आहोत. आणि आपण कल्पना किती सामान्य करतो आहोत की मला दिसत नाहीये. मला जे दिसत नाहीये ते मला खायची वेळ येते दुपारी, हे आपल्याला जर माहिती आहे. ते दिसत नाही, घरी गेल्यावर काय विषयच नसतो त्यातला, कारण आधीच झालेलं असतो दुपारी 3 वाजता खाताना. ते तेव्हा माहिती आहे. तेव्हा चुकून कमी जास्त काही बोलणं गेलं तर उत्तम स्वयंपाक करणाऱ्याला माहिती आहे काय असतं करायचं ते. फोडणी केव्हा, ती मिरची केव्हा टाकायची,
त्याचं एक शास्त्र आहे बा. रोज त्या स्वयंपाकात ती म्हणजे कोणाला मला म्हणेल ना, कोण मुद्दाम काय करत नाही. अहो चुकून होतं, एखाद्या वेळा खाट उडतो तर का आता माणसाच्या हातात आहे का? आता मिरचीचा गुणधर्म आहे, पाणी एखाद वेळेला त्या तळणी ह्याच्यात राहतं, ते काय आपले तळणी बिळणी काय असेल ते काय आपण वापरता, कढई वगैरे मला काय माहिती नाही, कडलं बिडलं, आणि त्यात काय कॉपर बॉटम बिटम निघालं मला माहिती नाही. तर ते जे काय असेल त्या कडल्यातनं एखाद वेळेला खाट, आपल्याला तो खाट, आता खाट आहे ते काय होणार तसं, पण ते कशानं होणार? ते काय पाण्यानं होतं का, फोडणीनं होतं का, तेलाने होतं, कशाने होतं? हे इथं पासून आपल्या परमार्थाची जी सूक्ष्मता आहे, जे आपल्याला ओळखायचं आहे, ते इथून सुरुवात केली तरी चालेल, तेच कळेल. जर आपण आत्मज्ञानाचं पुस्तक घेऊन बसला तरी तेच कळेल, संतांच्याकडे गेला तर अभंग वाचलं तरी तेच कळेल, कुठेही तेच कळेल. पण ती सुरुवात इथून आहे. म्हणजे सूक्ष्म जगत जे आहे त्याचं आकलन करायला, साध्या जगाचं आकलन करायला आपल्याला 5 इंद्रिय उपयोगी पडत नाहीत. म्हणून आपल्याला हे अपूर्व इंद्रिय, अद्भुत इंद्रिय दिलेलं आहे. जेव्हा माणसाच्या ज्ञानाला पूर्णता आणावी, ती 5 इंद्रिय अपूर्व स्वरूपाची देऊन सुद्धा येत नाही. म्हणून 6वं मन हे इंद्रिय दिलेलं आहे की त्याच्या ज्ञानाला पूर्णता यावी. बर, ते राहू दे. आपण एक साधा टप्पा हवा पहिल्यांदा, की माणसाला आधी कळतं कसं ते बघू. ते जगाच्या देवावर प्रकाश वगैरे ते नंतर आहे, आपल्याला उद्याचा दिवस पण आहे अजून. तर ज्ञान कसं होतं वगैरे. एक झाड आहे समजा, काय माणूस आहे समजा, झाडासारखा माणूस आहे समजा, काही समजा, तर काय ऑब्जेक्ट आहे. इकडे डोळा आहे, म्हणजे त्या डोळ्याने ते पाहण्याचं काम केलेलं आहे. माणूस आहे, डोळ्याने पाहायचं काम केलेलं आहे. तर एवढ्यावर म्हणजे डोळा तर उघडा आहे, डोळ्याला बघण्याची शक्ती आहे, शक्ती लागते ना परत डोळ्यामध्ये, ती आहे. तर ती डोळ्यामधली शक्ती आहे, नॉर्मल आहे डोळा थोडं साध्या भाषेमध्ये. आणि समोर एक ऑब्जेक्ट आहे, काय जे असेल आपल्याला दिसत असेल समजा, काय झाड आहे म्हणा, त्याची समजा पानं दिसत आहेत, ते आहे. तर हे आहे, हे दिसतं आहे, एवढ्याने ते पान आहे, ते झाड आहे, एवढ्याचं ज्ञान मला होऊ शकेल का? ते तिथपर्यंत जाऊन पोचलेलं आहे, नाही असं नाही. तिथे लागणारी वस्तू ही हजर आहे, तरी सुद्धा म्हणजे जे झाड मला दिसत आहे, पाहणारा डोळा माझ्याकडे आहे, या सगळ्याची जे मेंदूशी जोडलेले तंतू आहेत ते आपलं काम करत आहेत. सिग्नल इज रेड देअर, तिथे वाचला जातो आहे, पेशी अलाइव्ह आहेत, त्या वाचतात, त्या सांगतात हे झाड आहे, तरी सुद्धा ते मला दिसेलच असं नाही. बर, सोपं उदाहरण एकदम, व्यवहारात एकदम फोडणी तडतड उडली म्हणजे ते बरोबर असतं, चटकन कळतं. तर संध्याकाळी समजा आपण घरी येतात, घरी आलात, तुमच्या मागोमाग आपली पत्नी आली समजा घरी. वा, तर पत्नी आली, वारायला यायचं, पावसाला यायचं, छान, या प्रवचनाला त्यांनाही आनंद घ्यायचा आहे. तर समजू आपण की हरकत नाही, मागोमाग पत्नी आहे. आल्या आल्या ते हातात पिशव्या किंवा काय जड त्या वस्तू असतात त्या म्हणजे ठेवतात, सॉरी चुकून मी काहीतरी म्हणणार होतो, क्षमा करा. तर त्या ठेवतात खाली, आपण तोपर्यंत जाऊन ते कोचावर वगैरे बसलेले असणार. तर त्या आल्याबरोबर विचारते, ते राजू निरोप सांगायला सांगितला होता सकाळी, सांगितला ना तो? राजू निरोप, राजू कोण? असं काय करता? मी आपल्या झालेले संवादातले सांगतोय एखाद्या, असं काय करता? राजू दिसला नाही राजू. अहो तुमच्या समोरचा, तुमच्या मागं मी होते, मी कोपऱ्यावरून वळले, तुम्ही पुढे चालत होता, घराच्या जवळ आला, तुमच्या पुढे तो राजू चालत होता. हा कुठला राजू नव्हे, हा इथला नाही तर कोणाला तरी उगाच काहीतरी वाटायचं. तर तो समोर चालत होता, तर मला नाही दिसला. अहो तुमच्या पुढे नाही का तो चालत होता, मी तिकडनं येत होते मागणं आणि तो पुढे चालत होता. अहो त्याच्या पुढे ती रोहिणी नव्हती का, ती नारिंगी ड्रेस घातलेली, गेला खरं. आता गप बसावं की नाही, आपल्याला राजू दिसला नाही तर कशाला ते दिसून नारिंगी ड्रेस आपल्याला घालायचं. आता मला
मला सांगा, मगाशी मी जे सांगितलं ते झाड आहे, पाहणारा डोळा आहे, ओळखणारे ज्ञानतंतू आहेत, एवढ्यावर मला झाड दिसतं का? आता ते हे राजू दिसलं नाही, त्याच्याकडे काम होतं खरं म्हणजे, तो दिसला नाही, त्याला निरोप सांगायला सांगितलं होता सकाळी. आता ह्याच्या पुढचं जे काही डायलॉग होईल तो मी इथे सांगत नाही. तेव्हा कर्मेंद्रिय लागतं, ज्ञानेंद्रिय लागतं आणि त्याच्याबरोबर मनही लागतं. ते तिथं नव्हतं. आता तिथे होतं असं मला म्हणायचं नाही, नाही तर तुम्ही काय आहे सगळे वकील आहे, तर तसं नको, मला तसं नाही म्हणायचं. पण एवढ्यावर राजू दिसला नाही, त्याच्याकडे काम असून निरोप असून तो सुद्धा दिसला नाही, तर कर्मेंद्रिय लागेल, ज्ञानेंद्रिय लागेल, एवढ्याने माणसाला दिसणार नाही म्हणून मन लागेल. त्याच्याबरोबर त्याचं मन सुद्धा त्याला लागेल. तर मन जर त्या ठिकाणी नसेल तर पाहता येणार नाही, मन त्या ठिकाणी असेल तर खाता येणार नाही. अगदी कसं असतं, हे व्यवहाराचंच बरं पडतं. म्हणजे मोठी तत्व महाराज नाहीतरी म्हटलेच आहेत, वेदांत आचरणात आणला पाहिजे. तेव्हा आचरणातून वेदांत कुठे आहे ते बघू, म्हणजे तो पुढे तिकडेच सपा पडेल कळायला. समजा आपल्याला चुकून घरी आल्यावर, चुकून नाही सर्वसाधारणपणे विचारतातच, तर ऑफिसमधून आल्यावर आपल्याला विचारलं डब्यातली भाजी कशी झाली होती आज. हे काय असतं मला काय कळत नाही बाबा, स्वयंपाक कसा झालाय असं विचारतात. तेवढा तुम्ही चांगला केलाय तर काय खरं म्हणजे प्रश्न आहे. पण तरी सुद्धा स्वाभाविक आहे, अर्थात त्या माणसाला किती कष्ट होतात, 2-2, 3-3 तास ते स्वयंपाकाच्या मागे जातात. आपण एखाद दिवशी रविवारी करून बघावं म्हणजे कळेल. तर त्यामुळे हे स्वाभाविक आहे. पण एक आपल्याला पण एक सवय असावी, चांगलं झालं म्हणावं लगेच, पण ते तसं. तर डब्यातली भाजी कशी झाली होती, कुठली, गेला. सगळा परमार्थ म्हणजे प्रपंचाची शाळा आहे बघा, म्हणून महाराज म्हणले परमार्थ शिकायचं असेल तर प्रपंचाची शाळेत शिका. तर आता कुठली म्हणजे गेली, विकेट गेलेलीच आहे, आता बेसावत होता म्हणून दुसरीकडे कुठेतरी असेल. अहो म्हणजे काय, पोकळ्याची नव्हती का केली? हा अच्छा अच्छा, पोकळा म्हणजे पोकळाच, बरोबर. का छानच झाली होती, म्हणजे कव्हर करायचा प्रयत्न केला, तेवढ्याच जरा थोडं सावरायचा प्रयत्न केला. पण पुन्हा मनुष्य कसं होतो, कालच्या सारखीच झाली होती, एकदम छान. काल काय पोकळ्याची केली गेला, कशाला म्हणायचं कालच्या भाजीचं बरं. आजची केली होती पोकळ्याची, आता त्यांनीच सांगितलं आता छान झाली म्हणावी का बसाव. काल माठ होता, गेला. आता जर थोडासा हुशार असेल, सगळी ही ज्ञानेंद्रिय वगैरे व्यवस्थित सगळे कार्यक्रम चांगला चालू असेल तर म्हणू शकेल की काय आहे, जे करण्याला जी चव आहे, कुठलीही भाजी असो उत्तमच होती, ओळखत सुद्धा नाही कुठली काय केली. सारांश एवढाच आहे की डबा खाताना मन तिथं नव्हतं. मन जर तिथं असेल तर ते कळेलच की हे तमणा माठा आहे का, अमका आहे का तमका आहे काय, ते बरोबर त्याला कळलंच पाहिजे. पण तो त्यावेळेस आज असेल, मी म्हणतो दुसरीकडे असेल म्हणजे असं काही मला भलतं काहीतरी म्हणायचं नाही, मला अगदी साधं असं म्हणायचं. समजा ते दोघं गप्पा मारत बसलेले असेल ऑफिसमध्ये, काहीतरी साहेब आहेत, बॉस आहेत, बा आपण जेवायला बसूया का, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असतील, ते चर्चा करत असेल, इकडे बराबरा खाऊन डबा संपल्यावर लक्षात आलं आपला खाऊन झाला, मग पाणी मागितलं, मग काय चहा आला वगैरे, आणि ते भाजीकडे लक्ष गेलं नाही, असं झालं असेल असं मी समजतो. पण मन त्याबरोबर नव्हतं एवढं नाही. भाजी खाल्ली की नाही खाल्ली, जीव होती की नाही होती, पोटात गेलं की नाही गेलं, ज्ञानेंद्रियांना पोचलं की नाही पोचलं, तृप्तीची ढेकर दिली की नाही दिली, पण भाजी कुठली होती सांगता आली की नाही, मन तिथे नव्हतं. म्हणजे हे सगळे सिग्नल रीड करायला यू नीड समथिंग मोर, ते मन. हे सगळे जे ज्ञान आहे ती घ्यायचे असतील, त्याला लागणार जे आहे ती इंद्रिय लागतात, हे बरोबर आहे. कर्मेंद्रिय लागतात, हे बरोबर आहे. ज्ञानेंद्रिय लागतात, हे बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर मनाच्या साथीशिवाय ज्ञानाला अचूकता येत नाही. मुळात ज्ञान होत नाही, कमी होतं, भ्रामयुक्त होतं, किंवा चुकीचं होतं, किंवा होतच नाही काही. आता जास्त उदाहरणं घेत नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला तुम्ही परमार्थच केव्हा सांगणार, तर हाच परमार्थ आहे खरं सांगायचं तर. मगाशी म्हणलं तसं संध्याकाळी लवकर या,
आपल्याला भान राहिले नाही, उशिरा आले नेहमीप्रमाणे, मग उपीट नाही, पोहे नाही, काय नाही, जुन्या डब्यातला राहिलेला कडक चिवडा वगैरे, तेव्हा कळतं बरोबर काय झालं ते. आणि मग जर त्यातूनही विचारायचं धाडस केलंच एखाद्याने, तरीही भानावर नसला, मन अजूनही भानावर नाही, हे का 15 दिवसापूर्वीचा चिवडा आत्ता खावा लागतोय हे जरी कळलं नसलं अजून सुद्धा, म्हणजे थोडासा अननुभवीच म्हणायचा प्रपंचामध्ये, 10-20 वर्ष काढलेली नाही तसं त्याचा अर्थ आहे, नाही तर विचारायला गेलं नसता. मग सगळं संपलंय घरातलं, मग त्यासाठीच लवकर बोलावलं होतं, चला गेला. असो, आता तिसरा टप्पा पाहू, म्हणजे ज्ञान कसं होतं कळलं. चला, आपला मूळ प्रश्न तो आहे. शेवटी मूळ तात्विक प्रश्न आहेत ते आपल्याला समजलेच पाहिजेत, समजून घेण्याची पद्धत आपली व्यवहारातून आहे. तिसरं पाहू, मग याचे नेमका रोल आणि गरज काय आहे. गरज तर कळली, त्याचा रोल काय आहे. तर अद्भुत आहे ही गोष्ट, खरीच आहे. कारण हे माझा डोळा दिसतो, हा माझा कान दिसतो, ही माझी जीभ दिसते, हे सगळं मला व्हेरिफिएबल आहे. म्हणजे स्पर्श आहे तर हे हात आहे, तर हे दृश्य आहे, मला दिसतं आहे. आणि ज्याने खरं ज्ञानाला पूर्णता येते आहे ते मात्र मला दिसत नाही. हा काय असेल याचा विचार खरं म्हणजे किती लवकर मनामध्ये यायला पाहिजे. किती जितका लवकर येईल तितका तो त्या कोड्याच्या मागे लागेल सोडवायचा, की काय कोडा आहे असं. तेव्हा याचा रोल काय आहे ह्या मनाचा आपल्या संबंध आयुष्यामध्ये, आणि तेच सगळा गोंधळ माजले. सगळे जे गोंधळ माजलेले त्याचं मूळ कारण डोळ्यात, कानात किंवा ह्याच्यात, ह्या जिभेत नाही, खरं कारण मनात आहे. तेव्हा त्याची खरी मला गरज आहे, आणि त्याची गरज प्रपंचात तर आहेच आहे, आत्ता उदाहरणानं सांगितली, पण परमार्थात सुद्धा आहेच आहे. ती कशी आहे, काय आहे ती आपण बघू. आता त्याला 5वं इंद्रिय आपल्याकडे अंतःकरण म्हणलं. अंतःकरण ह्याच्यामध्ये आत वावरणारं अशा अर्थाने म्हटलं. आत आहे, सगळं बाहेर आहे, हात आहे, डोळे आहेत, कान आहेत, सगळं बाहेर आहे. तर ते बाहेर ठेवलं नाहीये मन. इंद्रिय जे आवश्यक आहे खरं म्हणजे ते कुठेतरी असं ठेवायला पाहिजे होतं बाहेर, एखाद्या ठिकाणी. असं डोळा ठेवलाय, काय हे हात ठेवलेत, तसं एखाद्या काही मनाला जागा, निसर्ग आहे, त्याला कशी जागा निर्माण करता आली असती, पण केली नाही. याच्यावरून आपण त्याचे स्वरूप ओळखायला हरकत नाही. ते का केलं नसेल ही शंका का नाही आली आपल्याला, असं मला म्हणायचं. ज्यांना कोणाला आली असेल ते भाग्यवान आहेत. पण मन जर माझं इंद्रियाचा भाग आहे, 6वं इंद्रिय आहे, तर मग म्हणतात ते दृश्य का नाही, ही शंका नाही आली आपल्याला. ही शंका मला यायला पाहिजे की ते त्याच्याशिवाय माझा व्यवहार चालत नाही. आणि मुळात आपण हे आधी आपण पाहिलं की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता आपल्याला कळलं, तर मग त्याला दृश्य स्वरूप का नाही, मग त्याचा रोल काय आहे. आपल्याकडे सामान्यतः अंतःकरण म्हटलं, आत वावरतं म्हणून अंतःकरण, आत आहे अंतःकरण. अंतःकरणाला तुम्ही काय चित्त म्हणायचं ते म्हणा, काय त्याला नावं वेगवेगळी दिलेत, तांत्रिक परिभाषा आहे, आपण द्यात नाही गेलं तरी चालेल. माझ्या दृष्टीनं काही आवश्यकता नाही, परमार्थिक माणसाला त्याची काय आवश्यकता नाही. एवढं नक्की की अंतःकरण म्हणण्यामध्ये करण म्हणलेलं आहे. करण याचाच अर्थ इंद्रिय आहे. करण म्हणजेच इंद्रिय. ही जी आपण जे म्हणतो आहोत, काय आपल्या काय त्वचा, अमुक तमुक, डोळे बेळे, सगळं काय ज्ञानेंद्रिय म्हणा, कर्मेंद्रिय म्हणा, तसंच ते अंतःकरण हे 6वं इंद्रिय म्हणा, 11वं म्हणा, इंद्रिय आहे एवढं खरं. तर करण म्हणजे साधनच आहे. डोळा हे पाहायचं साधन आहे, त्वचा आहे स्पर्शाचं साधन आहे. तर साधन फक्त करण म्हटलं नाही, यांना करण का नाही म्हटलं, तर करण याचा अर्थ विशेष साधनाला करण म्हटलं जातं. करणाची व्याख्या अशी आहे, विशेष साधन विशेष. ते साधन विशेष आहे म्हणून त्याला करण म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण असं लक्षात ठेवावं की अंतःकरण याचा आपल्या दृष्टीने जर मन एवढा अर्थ घेतला तर ते विशेष साधन आहे, आणि विशेष आहे म्हणूनच ते ह्यांच्यासारखं ठेवलेलं नाही. मग त्याला विशेष काय राहिलं. समजा हे माझं मन असं जर इथं काय डाव्या उजव्या हातावर असतं तर लगेच दाखवत तरी मन मी त्याप्रमाणे अमुक अमुक करायचं, ठेवलेलंच नाही हातात. कुठे ते माहिती नाही. कोण म्हणतो हृदयात, कोण म्हणतो इकडे, कोण म्हणतो डावीकडे, कोण म्हणतो उजवीकडे, कोण पायात, काय काय तुम्ही काय म्हणाल ते. आत म्हणल्यावर आत, काय कल्पना येत नाही, पण त्याच्याशिवाय चालत नाही एवढं खरं. म्हणून विशेषकरण म्हटलेलं आहे, विशेष साधन म्हटलेलं आहे. आणि ते नुसतं करण नाही, ते काहीतरी आणखीन काम करतं. म्हणजे ही जर इंद्रिय तर एक आयडेंटिफिकेशन करून देईल तुम्हाला, एखाद्या वस्तूची ओळख पटवून देईल की हे झाड आहे, किंवा ही पालवी आहे, किंवा हे काय आहे, ह्या पाईप आहे, ते अमुक आहे, दार आहे, हे सगळ्याची ओळख एक साध्या आपल्या दृष्टीच्या भाषेमध्ये बोलतो म्हणून. तर हे असं आहे,
गाणं असेल तर काय भजन आहे, काय हे लावणी आहे, हे अमुक आहे, हे नाटक आहे, काय जे असेल ते त्याची त्याची ओळख करून देणारी ती इंद्रिय आहेत. कर्णेंद्रिय आहे, काय डोळ्याचं इंद्रिय आहे, ही ओळख वस्तूची करून देत आहेत. हे बरोबर आहे. तर हे एवढं ओळख करून देण्याचं काम नाही. जिकडे मेंदूशी जोडलेलं आहे तिथे आत आहे, तो सुद्धा आतच ठेवला आहे, त्याची सुद्धा त्याची काहीतरी विशेष स्थान असलं पाहिजे. त्याच्याशिवाय एवढ्या जपून आणि एवढ्या उत्तम ठिकाणी इतकं सुरक्षित ती ज्ञानाची केंद्र ठेवली नसती. कर्मेंद्रिय उघड्यावर ठेवलेली आहेत, ज्ञानेंद्रिय सगळी आत आहेत, ती सगळी सुरक्षित आणि जास्तीत जास्त काळजी घेऊन ठेवलेली आहेत. तेव्हा तेही तितकंच. नंबर 2. नंबर 1ला मन ठेवलं, त्याचा वास कुठेही आहे आणि ते काहीही ते करू शकतं असं स्वरूप आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून नुसती वस्तूची ओळख होत नाही, बोध होतो माणसाला काहीतरी. बुद्धीचा अर्थ बोध आपल्या साध्या भाषेमध्ये. तेव्हा बुद्धीचा अर्थ बोध होणं माणसाला, ती बुद्धी, ती बोध जो होतो की हे काय आहे याचं बोध. म्हणजे थोडासा पुन्हा तांत्रिक शब्द आला म्हणून मी अगदी सोपं सांगतो. लांडग्याची गोष्ट आहे हिसाबची, आपल्याला माहिती असेल. लांडगा रस्त्यावरून चालला होता, तेव्हा कोकरांनी वर चढलेल्या त्याला हाक मारले असं म्हणतात. वरच्या कोकरांनी त्याला हाक मारले. काय लांडगे दादा? आता कोकराचा आवाज आहे आणि ती लांडग्याला हाक मारतोय, काय लांडगे दादा? तेव्हा जरा लांडग्याने वर पाहिलं, हे काय प्रकार आहे, हे मला चाहूल लागली तर पळणार आहे. तेव्हा त्यांनी वर पाहिलं की हे सगळ्या ह्याच्या बिल्डिंगच्या वरच्या बाजूला अशा जागी जाऊन बसलंय की जिथे मी पोचू शकणार नाही. आणि मग कोकराने ते थांबल्यावर सुरुवात केली. लुच्चा आहेस, तुला मारलं पाहिजे, चांगलं झोडपलं पाहिजे, असं वर्ण कोकराचं काम सुरू झालं. तुला झाडाला टांगलं पाहिजे, तुला ठेचून मारलं पाहिजे. वर्ण कोकरू लांडग्याला बोलतो, हिसाब पडतो, ठेचून मारलं पाहिजे. लांडगा खालून एवढंच म्हणाला, कोकरा तू बोलत नाहीस हे, तुझ्या गच्चीवर ज्या ठिकाणी उभा राहिल्यास ती गच्ची बोलतीये. याला मी बोध म्हणतो. कोकरू दिसते, लांडगा जागेवर आहे, डोळे आहेत, त्यालाही काहीतरी असेलच ज्ञान देण्याची क्षमता हिसाबच्या भाषेमध्ये आहे. त्यामुळे हे काही कोकराला लांडग्याला लागू नाही, आपल्याला कल्पना आली आहे. पण हे कोण बोलतं? हा लांडग्याला बोध आहे की ही तुझी गच्ची बोलतीये, हे तू बोलत नाहीस. तू खाली ये, मग तुला गमत दाखवतो. त्यामुळं बोध म्हणजे काय याची कल्पना देईल. तेव्हा कोकराकडे डोळा आहे, मेंदू आहे, मन आहे. लांडग्याकडे या भाषेमध्ये डोळा, मेंदू, मन आहे. पण त्याची जी सुरक्षितता त्या गच्चीला जी आहे तिच्या पोटी ते हे शब्द उच्चारते. आणि लांडगा ओळखून आहे की हे का उच्चारते. त्यामुळे ही गच्ची बोलते, कोकरू बोलत नाही. हा जो ही जी कमेंट आहे, जे रिमार्क आहे, तो कशासाठी आहे? तो बोध झालेला आहे त्याचा की नक्की काय आहे. तर मला सांगा, अशाच घटना सगळीकडे बाहेर सुरू असतात की नाही? जो सत्तेवर आहे तो बोलतो, जो सुरक्षित आहे तो बोलतो, जो असुरक्षित आहे त्याला ऐकून घ्यावं लागतं. तो कुठे आहे या वेळेला आणि कोण आहे यांच्याशी काही संबंध नसतो. आत्ताचा संबंध कसा आहे, आत्ता कोण गच्चीवर आहे आणि आत्ता कोण रस्त्यावर आहे याच्यावर अवलंबून आहे सगळं. बोध माझी एवढीशी तर 4 वेळेची गोष्ट आहे, पण माझ्या लक्षात आलं की हिसाबने सगळं कव्हर करून टाकला. बोध सगळा एका गोष्टीत 2-4 ओळीमध्ये वाचून सोडून देण्यासारखं नाही, समजून घेण्यासारखं आहे. त्याचा सारांश असा की दृश्य इंद्रियानं दिसणार, मेंदूनं उलगडणार किंवा ओळख देऊ शकणार जे काही ज्ञान आहे त्याच्यातला अदृश्य बोध काय आहे तो हुडकून काढण्याचं सामर्थ्य मनामध्ये आहे. हे सगळं जे चाललेलं आहे या सगळ्याचा बोध काय, मी काय घ्यावं ते करून देण्याचं काम मनाकडे ठेवलेलं आहे. ते फक्त ओळख करून देईल, इंद्रिय सांगेल की हे असं आहे, ते पोचवलं जाईल. मेंदू सांगेल की या वस्तू मी पूर्वी पाहिली नाही त्यामुळे मला ही आयडेंटिफाय होत नाही, आय डोंट आयडेंटिफाय. आपल्याकडे कॉम्प्युटरचं तो अक्षरशः मेंदूचे रेप्लिका आहे, त्याची प्रतिकृती बनवलेली आहे, त्याच्यावरूनच बऱ्याचशा गोष्टी कळल्या की कसा बनवता येईल आणि म्हणून तो पुढे बनवला गेला. तर आपण उलट विचार करू तिकडे की मेंदूमध्ये काय आहे, तर मेंदूमध्ये एक आहे की आलं की पहिल्यांदा स्मृतीशी ताडून पाहणे. पेशी काम करत असतात आणि त्या पाहतात की इथे अशा स्वरूपाची वस्तू आहे का, तर तशी वस्तू आत नाही म्हटलं की ते अपरिचित वस्तू म्हणून बाजूला ठेवतो.
तशी वस्तू पुन्हा दिसेपर्यंत ते बिंदूला ती ओळखत नाही. त्यामुळे रेकग्निशन व्हायची असेल तर पूर्वी झाड पाहिलेलं असलं पाहिजे, तर ते रेकग्नाइज करतं की झाड आहे. म्हणून मेंदू सांगू शकत नाही हा देव आहे. ते मेंदूचं काम नाही, त्यांनी पाहायला नाही. अशी गंमत आहे. हे झाड आहे का सांगतं? त्यांनी पूर्वी झाड पाहिले. कधी पाहिले? जन्माला लहानपणी काहीतरी झाड पाहिले म्हणून तो सांगतो. आता पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यावर ते म्हणतं की हे पांडुरंग आहे, देव आहे की नाही मला माहित नाही. ते मेंदूचं काम नाही, बोधाचं काम आहे ते. त्यामुळे ते आयडेंटिफिकेशनला त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे आयडेंटिफिकेशन झाड आहे म्हणून ते सांगतं. त्याच्याकडे आयडेंटिफिकेशनला प्रोग्रामिंगच नाही, काही सांगणार कुठलं? त्याच्याकडे जर काही फिडिंग असेल, पहिलं काही गेलेलं असेल आत, तर ते सांगू शकेल की आहे. निसर्गदत्तांना विचारलं होतं की असे रमण महर्षी तिथे राहतात, ते आत्मज्ञानी आहेत, आपण त्यांना ओळखू शकाल का? हो म्हणे. त्यात का कुठे एक आत्मज्ञानी पुरुष दुसऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला ओळखू शकतो. रेकग्निशन आहे. कारण मी ते अनुभवलेलं आहे म्हणून ते मला अनुभवता येतं. समजा माझ्या अंतःकरणात आईला दुसऱ्याचं प्रेम कसं कळू शकतं? तिच्या अंतःकरणात प्रेम आहे म्हणून तिला कळतं. कृतज्ञता आहे. एखादा मनुष्य कृतज्ञतेने काहीतरी करतोय, तो कृतज्ञतेनं करतोय का तो लबाडी करतोय हे तुम्हाला कळेल का नाही? कळेल. कारण मला लबाडी पण माझ्याकडे बिंदूत आहे आणि आहे असं म्हणत नाही, पण आहे ओळखू शकतो. आणि कृतज्ञता पण माझ्या बिंदूमध्ये आहे. त्यामुळे मला कळतं की लबाडी एक बिंदू आहे, की हे आहे काय आहे, खरी कृतज्ञता आहे हे मनापासून आहे का काय आहे हे कळण्याची यंत्रणा. ही कळण्याची यंत्रणा आहे तोपर्यंत आहे. पण मुळात कृतज्ञता कोणाला कळली तर कृतज्ञतेला पहिला हे काय, सुरुवात कुठे? सुरुवात मेंदूत नाही कुठे त्याची. तिथे कुठे त्याला हे नाहीये, सोर्स नाहीये. तो मन निर्माण करू शकतो. ही कृतज्ञता आहे. तिथे सगळे भाव आहेत. त्या भावाचं स्थान आहे. सगळ्या भावांचं उगमस्थान आहे. आकलन पूर्ण करून देणं, प्रतिक्रिया पूर्ण करणं. प्रतिक्रिया अपूर्ण राहतील जर आपण एखादी कृती एखाद्याने केलेली आहे आणि जर ती कृतज्ञतेची आहे, पण आपल्याला कृतज्ञता काय हे जर मेंदूमध्ये माहिती नसेल तर आपण त्याला व्यवहार समजाल आणि घोटाळा होईल. जी कृतज्ञतेची बाब आहे ती जर मेंदूमध्ये नसेल, मन काम करीत नसेल तर ते ओळखणार नाही आणि त्या माणसाबद्दल कृतज्ञता वाटणार नाही. असं होण्याची शक्यता आहे. म्हणून आपली प्रतिक्रिया अयोग्य जाईल, ती योग्य जाण्यासाठी हे सगळे भाव मनाचे जागृत पाहिजेत. आणि ते लहानपणापासून ज्याला संस्कार म्हणतात ते हेच असतात. ते काय ते एवढ्यासाठीच आहेत की त्याला ही सगळी ओळख असावी. कारण मनाला ही ओळख एकदा दिली की मन पुढचं सगळं काम करायला तयार आहे. ते सगळे जसं मेंदूला फीड केल्यावर ते काम करतं, तसं मन त्याला जे फीड केलेलं नाही तिथपर्यंत सुद्धा पोचण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणूनच ते अदृश्य ठेवलं आहे. त्याच्याकडे ही क्षमता आहे. मेंदू सुद्धा दृश्य स्वरूपात आहे. शेवटी कवटी फोडून पाहता येतं. अभ्यास चालू आहे, ठीक आहे, 2-5% कळले, पण तरी सुद्धा तिथे पाहता येतं, काहीतरी करता येतं, शक्य आहे. थोड्या प्रमाणात आहे, फार मोठं नाही, पण थोड्या प्रमाणात आहे. काही पेशी आहे, ठीक आहे, ते त्यात इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, त्यामध्ये काही जागृती आहे की नाही पाहता येते एक विशिष्ट प्रमाणात. पण मनाचं काही पाहता येत नाहीये, कारण ते यात आणि त्याच्या पलीकडे असं आहे. ती बाहेर राहतं, यातही राहतं आणि बाहेरही राहतं. अत्यतिष्ठत दशांगुलम, जसं परमेश्वर राहावा तसं हे सगळं व्यापून ते उरलेलं आहे. माणसाला व्यापूनही उरलेलं आहे आणि ते त्याच्या पलीकडे बाहेरही आहे. तर अशी क्षमता असलेलं जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा वापर जर योग्य कळला तर आकलन पूर्ण होईल, प्रतिक्रिया व्यवस्थित किंवा पूर्ण देता येतील, भाव जागृती होऊ शकेल. माणसाचा भाव जागृत होतो. काही वेळेला मेंदू नाही जागृत करू शकत, इंद्रिय नाही जागृत करू शकत, डोळा नाही जागृत करू शकत, पण मनातला भाव जागृत करू शकतो. तेव्हा ते भाव जागृत करण्याचं काम तुझ्याकडे आहे, त्यासाठी दिलेलं आहे. काय करू शकेल की आता पुन्हा असं एक आहे शब्द की लीला शब्द वापरलेला आहे. तो कशासाठी आहे की लीलया त्यांनी हे केलं असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट अत्यंत सहजतेने करतो आहे अमुक एक गोष्ट असा भाव सुद्धा त्याच्यात येत नाही. इतक्या सहजपणे जी गोष्ट केली जाते तिला लीला म्हणतात. इतक्या सहजतेने की जिला करण्याच्या क्रियेचे जे काही ओझं आहे, त्याचे जे कष्ट आहेत, त्या कष्टाचा कुठलाही भाव नसताना काही माणसाचं सूर्यासारखे उपकार करतो हा भाव नाही. उगवलो ते जग सुरू झालं, काय पाकळ्यांना रंग आले, काय जगाला जीवन मिळालं, काही वेगळा भावच नाही. विनोबा म्हणतात ना सारखं की त्याची प्रार्थना केली, तू आमच्यावर उपकार केले. काय मला काय कल्पना नाही उपकार म्हणजे काय वगैरे कशाबद्दल म्हणतात आपण आम्हाला प्रकाश देता. तो कसला असतो, किती सहजता असेल, त्याचं टोक काय आहे. आपण आम्हाला प्रकाश दिला म्हणून आमचं जीवन, अरे हे सगळं आपलं ठीक आहे, पण सूर्याच्या बाजून प्रतिक्रिया काय आहे, सहजता आहे.
त्याचं काय म्हणणं नाही. तो म्हणतो पण कशाबद्दल म्हणतात? मी तर माझं काम करतो, मी उगवलो, मी चाललोय, मी फिरतोय, एवढं मला माहिती आहे. प्रकाश वगैरे मिळतो, तुम्ही जगता वगैरे, मला काही कल्पना नाही. किती सहजता आहे मला सांगा. एखाद्यावर उपकार केला असा सूर्यासारखा, असं काय आठवते सकाळपासून नको, जन्मापासून घेऊ आपण अगदी, किंवा आत्ता 1 तास 2 तास घेऊ. काय केलं असेल तरी एवढंच असलं तर आधी एवढं, त्याच्यात पुन्हा ते त्यांनी लक्षात ठेवले की नाही, त्याच्या अपेक्षा परत तो लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्यांनी वेळेला काय ती कृती केली की नाही, इथपर्यंत सगळं आपल्याकडे जमा झालेलं आहे ते मेंदूमध्ये कचरा. आणि हे कसे सगळे भाव हे व्हायचे मला सांगा. ही लीला आहे. मन लीलेया काम करू इच्छितं, लीलेया करतं, सहजतेनं भाव जागृत होतो. आणि मनुष्य, लहान मुलं असतं मला सांगा, अत्यंत लीलामय काम आहे. लहान मुलं जे दुपट्यावर टाकलेलं असते, हातपाय हलवीत निवांत पडलेलं असतं, बस लीला आहे ती भगवंताची. मोठं झालं पाय फुटले म्हणजे मग कळतं आपल्याला आपलं खेळणं सुद्धा देणार नाही, आपलं आहे. आणि जर त्यांनी दिलं तर आई सांगते तुला कळत नाही का? म्हणजे कशाला कळणं म्हणतात हा एक प्रश्न आहे पुढे. तुला कळत नाही का आपलं खेळणं आहे, देऊ नये, कोणी येईल, मूल खेळेल, खेळायला द्यावं, जाताना काही घेऊन जायला द्यायचे. काही व्यवहार म्हणून काही कळत नाही, काय व्यवहार आहे बघा. तर काही म्हणून मग ते कळलं की मग मूल बरोबर ते काढतच नाही बाहेर. जे खेळणं दुसरं आलेलं मूल घेऊन जाण्याची शक्यता आहे, फारसं कुठे पाहण्यात नाही, ते मूळ खेळायला बाहेरच काढत नाही. मूळ त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलावतं, पण ते खेळणं बाहेर काढत नाही. त्याला माहिती की बाहेर काढले की हे कोणाला तरी आवडणार आणि ती घेऊन जाणार, भांडणं होणार परत. आणि आपण आनंदाने दिलं तरी पुन्हा आपल्याला ऐकून घ्यायला ना 2 धपाटे बसतील परत. त्याच्यापेक्षा ते बाहेर न काढलेलं बोल कपाटातनं की बोल शहाणं झालं. ज्यांनी देवत्व प्रकाशित करायला त्या झुंबरामध्ये दिवे लावले ना, आपल्यात प्रकाश ठेवला, आता प्रकाश पडतो का देवत्वाचा अंधार पडतो काय कोणतो का बघा. आपण तुलनेने पाहणे काय झाले ते की आमच्यातनं काय देवत्वाचा प्रकाश, तो देवत्वाचा प्रकाश बाहेर आहे बघा. आता सुद्धा येऊन गेला तो पाऊस, तो देवत्वाचा प्रकाश आहे. तो मगाशी वारा आला आपल्याला उकडतोय म्हणून, तो देवत्वाचा प्रकाश आहे. बस एक झुळूक येऊन गेली, बस छान, एक खिडकी उघडून टाकली, बरं वाटलं, बस काय नाही. काय बिल फाडलं नाही लगेच, फाडलं का नाही, हे आमचं काम. याचं आता बिल येईल बघा. आम्ही बघणार आता, आम्ही काय म्हणणार, नोव्हेंबर मध्ये बिल कसं काय वाटलं, नोव्हेंबर वाटणार त्या बरोबर आपल्याशी विरोध आहे. हे आपलं काम माणसांचं. तिकडे बाबा जास्त आपला म्हणून काय बिल आलं, वारं सुटलं म्हणून बिल आलं, अजून तरी घेत नाहीये बाबा, हे घेतील सुद्धा काय सांगते. हो, चर्चिलनी म्हणले ना त्या काळात, आपल्याला माहिती असेल की यांना स्वातंत्र्य देऊ नका म्हणले ना, देऊ नका, हवेवर पाण्यावर टॅक्स बसवतील लोक, असं सांगितलं. आलंय हो, असं चुकवण्यासारखी गोष्ट आहे. आणि खरोखर आता नाहीतरी तसंच आहे, पाण्यावर बसलाच आहे की नाही, बसलाच. आणि प्रकाशावर सुद्धा बसलाय, फक्त काय आहे इनडायरेक्ट आहे, त्यामुळे कळत नाही. लोड शेडिंग वाढवलं, आपला काही संबंध नाही, पण तरी सुद्धा जाता जाता दिसतंच की नाही आपल्याला हे लोड शेडिंग वाढवलं. मग तुम्ही काय करणार म्हणताय, म्हणजे काय झालं, तुमच्याकडनं पैसे मिळालेच की नाही, इंडस्ट्री चाललीच की नाही, ठीक आहे, तुम्ही काय करणार, इन्व्हर्टर घेणार. म्हणजे काय होणार, जो माझा लाईट संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी काय 6 वाजेपर्यंत, मी काय अगदी 12 ते 6 काय लावत बसलेलं नाही, पण संध्याकाळी 7 ते काय रात्री 10 11 काय आपली वेळ असेल तोपर्यंत वापरणार. तेवढ्याच एक 2-3 तास काढून घेतले तर तेवढ्यात तिकडून इन्व्हर्टरचं काम होईल, की तेवढ्यात तिकडून ती इंडस्ट्री आहे की त्याला ते. आता मला सांगा, ह्या सगळ्याचे पैसे शेवटी टॅक्स तिकडे जमा होणार आहे. मग आता टॅक्स बसवला प्रकाशावर का नाही, इनडायरेक्ट मध्ये घाला, डायरेक्ट टॅक्स नसेल तर. मनुष्य बसवेल असं त्यांनी स्वातंत्र्य देण्यापूर्वी सांगितलं होतं, मग काही खोटं आहे का मला सांगा. आणि इथे मात्र निसर्गाचं सगळं काम लिहिलंय आणि सहजतेनं सुरू आहे. श्वासावर अजूनही कर नाही, निसर्गाचा कर नाही. पण तिकडे ते लावायला लागलं तर मीटरच पडते लगेच. काय मीटरलाच मीटर काय, जाऊ दे आता, आपल्याला वाचत आहेत सगळी मंडळी, ती चांगली आहेत बरं का, ते काय असलं काय आम्हाला आवडत नाही, खरंच काय लावत नाही. आम्हाला अगदी चांगला अनुभव आहे, आम्ही सांगतो मुद्दाम उलट, तुम्ही तिथे जा, फसवणूक होते बाहेर, नामातलं मनुष्य त्याच्याकडे जा, तुम्हाला
जी गैरवाजवी, जी आवश्यक नाही अशा तपासण्या करायला लावणार नाही, तुम्हाला हे असं होणार नाही, त्रास होणार नाही म्हणून जा म्हणतो. पण एक सर्वसाधारण म्हणून हे मी बोलतो की तिथे ते लावून ठेवलेलं असते, मीटर पडलेलं असतं, तेव्हा श्वासावर टॅक्स लावला की नाही माणसाने, लावला. आणि ते जे काही आपल्याकडे रिक्षाचे मीटर बनवतात बघा, त्याची किल्ली असते खिशात त्यांच्या, ती उभं राहिले की ते बसलं की लगेच किल्लीच मारून ठेवतात त्याला, म्हणजे उभी राहिली लक्ष तरी मीटर पडत राहतं, मीटर पळत राहतं. ते आपल्याला माहिती असेल, ते किल्ली फिरवून ठेवतात. ते मला म्हटलं हे मी मगाशी बसलो, मी आता एक 5 मिनिटं समजा बाहेर होतो, वेटिंग इज ऑल राईट, ठीक आहे, मी थांबवली रिक्षा एक 5 मिनिटं म्हणून समजा काही वेळ गेला असेल, काय भाजी होती समोर दिसली, घेतली, पटकन बसलो, जाऊ देत रिक्षा म्हणलं. तो जाऊ देत म्हणेपर्यंत मगाशी ते 13 रुपये 50 पैसे दिसत होतं, ते एकदम 15 रुपये 50 पैसे दिसायला लागलं भाजी घेऊन येईपर्यंत. भाजी सुद्धा 2 रुपये गेले, इथं 3.5-4 रुपये गेले, हे काय प्रकार आहे. तर ते म्हणले ते वेटिंग असतं, म्हणून ते वेटिंग असतं, तर वेटिंगचं घ्याल ना काय ते, पण हे कसं काय फिरते, तर ते कटर ते चालू असते, तिला किल्ली दिलेली असते. म्हणजे ते नुसतं उभं आहे तरी ते चालू आहे, तसं तिथे सुद्धा ते नुसतं लावलेलं असतं, त्यातनं हवा नाही आली तरी चालूच असतं. म्हणजे लिहिलंया चालतं एवढं माणसाने मनाचा उपयोग करून घेतला नाही असं नाही, पण असं करून घेतलाय, लिहिलंया चालू असतं. आपल्याला थोडंच कळतं आता श्वास आत जातोय का बाहेर ना आलेला जातोय का हिथनं आलेलं होतं, कोण काय कळतं, लिहिलंया तिकडे चालू असतं. तर असं मनाचं कार्य जे आहे ते लिहिलंया चालू आहे. तर काय कार्य चालू आहे, माणसाच्या मनात घृणा केव्हा उत्पन्न होते, लिहिलंया होते, कळत नाही. मत्सर केव्हा उत्पन्न होतो, कळत नाही. शेजाऱ्याने केलेल्या चहाला किंवा कॉफीला कधी चांगलं म्हणू नका. कुणाकडे गेला असलात मित्रांनी, त्यांच्या कोणी काय केलं असलं तर केलं, पण आपलं ते गोष्टच वेगळी असं म्हणणं. म्हणजे काय लिहिलंया काय होईल सांगता येत नाही. मन आहे ते असं आहे की त्याला खाली चिकटायचे, खाली जायचंय सारखं. मनाचं कार्य जे काय चालू आहे, भाव आणि अमुक तमुक लिहिलंया वगैरे सगळं, त्याला मुळात त्याचं कसं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की त्याला जी गोडी द्याल, त्याला जो सहवास द्याल, त्याला जो संग द्याल, त्याच्यात ते राहू इच्छित. ठाय दाखविल्या ठाया सोके, हो ना, दाखविल्या ठाया सोके. आम्ही जन्माला आल्यापासून दाखविल्या ठाया सोके. आम्ही जन्माला आल्यापासून काय त्याला विठोबाच्या देवळात नेऊन बसवले का, मारुतीच्या देवळात नेऊन बसवले का, रामाच्या देवळात नेऊन बसवले. मारुतीला फक्त शनिवारी जायचं असतं, उरलेले दिवस काय देवाचे नाहीत का, मारुतीचे नाहीत का, काय काही नाही, ते घरात आहे. आणि घरात आता हे आपलं असं आहे सगळं म्हटल्यानंतर मग ते ठाईची ते सोकेच मग शेवटी. म्हणजे त्याचा शेवटी अत्यंत स्वार्थ इतका सूक्ष्म आहे, मत्सर इतका सूक्ष्म आहे, द्वेष इतका सूक्ष्म आहे, तो मेंदूतनी मन सहज लिहिलंया निर्माण करतं. द्वेष लिहिलंया द्वेष निर्माण करेल, लिहिलंया मत्सर निर्माण करेल, लिहिलंया द्वैत निर्माण करेल, लिहिलंया स्वार्थ निर्माण करेल, लिहिलंया लोभ निर्माण करेल, लिहिलंया संचय घडविल. कधी संचय प्रवृत्ती निर्माण झाली कळणार नाही, आणि इस्टेट मॅनेजेबल होत नाही तसे झाले म्हणजे मग माणूस नेमावा लागेल. इतकी लिहिलंया जोडत जाईल मनुष्य, कळत पण नाही मला गरज आहे का नाही हे पण कळत नाही. त्याच्या आधी जोडून झालेलं असतं, हे करायला कर, हे करायला कर, काय जे असेल ते, पैशाला पैसा, काय म्हणाल ते, शेअरला शेअर, काय असेल ते जोडत जातो. मॅनेज होत नाही शेवटी, आणि मग टेन्शन येतं, ते पुन्हा आणि तणाव निर्माण करतं. जे खालच्या देहाच्या बाजूला चिकटलेलं आहे, आणि देहाच्या पलीकडे मला जीवनच काय आहे असा विचार करा क्षणभर. मला कुठे देहाच्या पलीकडचं जीवन आहे, काही देहाचंच जीवन आहे सगळं. सकाळी उठल्यापासून मला सांगा, ते एकदा जे तोंडात ते काय काडी घालून सुरुवात होती एकदा, ते अखंड तेच चालू आहे दिवसभर. त्याच्या रिपेअर, मेंटेनन्स, ते सगळं हे चायनीज, हे सगळं संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तेच चालू आहे. म्हणून महाराज म्हटले नाम घ्या, नाम घ्या, निदान तेवढा तरी वेळ हा देहाचा याचा जो काय आहे तो वाचेल, यासाठी केवळ ही युक्ती करून दिली की बाबा नाम घ्या, नाम घ्या. तेवढा देहबुद्धीचा ह्याचा सराव कमी होईल, नाही तर तो सगळा वेळ देहबुद्धीलाच लागणार आहे. कशाला लागणार दुसऱ्या. इतकं लिहिलंया काम सुरू आहे की भोगाच्या वृत्ती आहेत, प्रसिद्धी आहे, मोठेपणा आहे, मानमान्यता आहे, स्वामित्वाच्या कल्पना आहेत, काय अत्यंत विरोधाभास आहेत. सगळं मन लिहिलंया करू शकतं. मेंदू सांगेल एक वेळ, पटत नाही, ॲक्सेप्ट होत नाही, अशी वस्तू नाही, असं मी पूर्वी पाहिलं नाही. मन म्हणते ठीक आहे बघू आपण करू, ॲडजस्ट करू कुठेतरी. मनाला काहीही ॲडजस्ट करता येतं, कुठेही ॲडजस्ट करता येतं. अरविंद आहेत, महायोगी म्हणतात.
अगदी त्यांच्या उतारवयातली गोष्ट आहे. आठवण त्यांची झाली अरविंदांची म्हणून सांगतो. एवढ्या महायोगी पुरुषाला पत्र आता तर जगात नव्हतंच. अमेरिकेत एका माणसाचं पत्र आलं. त्यांनी मुद्दाम सेक्रेटरीला दाखवलं. बघा म्हणले, तुम्ही पण आता योगामध्ये प्रवीण झालात, थोड्या काही जागृत करू शकता, काही शक्ती तुम्हाला येतात, प्रेडिक्शन्स जमतात, सिद्धी येतात ना योगामध्ये. हे तर सिद्धी फेकून दिलेली माणसं आहेत सगळी. पण तर तुम्हाला ते यायला लागले, बघा म्हणले जरा विचार करून. त्यांनी योगी अरविंदांना काय पत्र लिहावं अरविंदांना, की मी अमेरिकेतून पत्र आलं होतं. तर अमेरिकेतून पत्र आलं त्या माणसानी की आय लर्न दॅट यू आर अ योगा, आय एम ऑल्सो अ योगा. का ते सगळं अजिबातचं सगळं ते काम त्यावेळेला मूळ वाचलेलंच बरं. तर तुम्ही एक योगी आहात, मी एक योगीच आहे, मी पण प्रॅक्टिस सुरू केली आहे. काय धंदा आहे तो प्रॅक्टिस सुरू करायला. पण आता तिकडे गेलं की कशाचाही धंदाच होतो लगेच, काय कळतच नाही, कारण ते मूळ काय ते वृत्तीमध्ये आहे सगळं. तर मी योगाची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. आता योगाच्या क्रिया म्हणून जर असेल प्रॅक्टिस तर ठीक आहे, प्रॅक्टिस शब्दाचा अर्थ काही होऊ शकतो, पण ह्यांचा तसा नव्हता हे नक्की. तर तुम्ही योगामध्ये आहात मोठे असं मला कळलं, तुम्ही पण योगी आहात, तुम्ही पण योगी आहे. तर मी तर प्रॅक्टिस सुरू केली आहे, तर तुमचे बरंच सक्सेस चांगला आहे याच्यामध्ये असं मला कळलं. तर आपण दोघांनी मिळून प्रॅक्टिस करूया का. योगी अरविंदांना विचारायचं धाडस ज्या माणसानं क्रांतिकारक म्हणून इंग्रजांना IAS केडरचा माणूस त्याला पत्र लिहितोय आपण, त्या माणसाला काय जाणीव त्याचे काही, कोणाला आपण हे काय लिहितोय, तर आपण प्रॅक्टिस करूया का. आणि व्हॉट विल बी द टर्म्स ऑफ युअर प्रॅक्टिस असं विचारतो. आय प्रपोज 50-50%. व्यापार ते करू जाणे बाबा. तर आपण 50-50% करू. तुमचे काय टर्म्स असतील त्या कळवा. उरलेलं आता आठवते तसं मराठीत सांगतो. तुमच्या काय टर्म्स असतील त्या कळवा. आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही योगी आहात, प्रॅक्टिस करतात आणि तुम्ही साधू पण आहात असं कळलं. पुढची भाषा बदलली, तुम्ही साधू पण आहात असं कळलं. तर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तो वाटू शकता लोकांना. 4 गरिबांना तुम्हाला जर द्यायचं असेल तर द्या. हे योगी अरविंदांना लिहिणारा माणूस धाडस म्हणजे त्यांच्या त्या पत्रव्यवहारात आहे. ते पत्र म्हणजे काय मनाचं चाललेलं असेल ते योग्यांना सुद्धा किंवा अरविंदांना सुद्धा हे पत्र लिहू शकतं असं सगळं आहे. तेव्हा मेंदू मुळात कशासाठी दिला, तर कर्मांसाठी तर्कयुक्त स्मरणाधार प्रतिक्षिप्त किंवा स्वतंत्र क्रियांचं पेशीयुक्त संस्कारबद्ध किंवा अबद्ध संचलन केंद्र दिलेलं आहे. स्वच्छ लिहून ठेवली व्याख्या. कर्म करण्यासाठी तर्कयुक्त चालू आहे काम तिथं. स्मरणाधार, स्मरण नसलं तर मेंदूचं काम कमी होतं. मेंदूचा आजचा सगळा अभ्यास आहे तो स्मरणाभोवती आहे. स्मरणाधार प्रतिक्षिप्त स्वरूपाचं किंवा अप्रतिक्षिप्त स्वरूपाचं स्वतंत्र क्रियांचं, पेशीयुक्त संस्कारबद्ध कंडिशन संस्कारबद्ध किंवा अबद्ध, काही भाग संस्कारबद्ध नाही आहे असा पण आहे, असं एक संचलन केंद्र माणसाला दिलेलं आहे. इतकं असून सुद्धा हे अद्भुत लीला करायची गरज का वाटली हा शोधायचा प्रश्न, सारखा शोधायचा प्रश्न येतो तो. त्याचं कारण असं की हे सगळं देऊन सुद्धा मेंदूच्या स्वतःच्या असमर्थता आहेत काही. एक प्री प्रोग्रॅमिंग नट लेवल आहे. जन्माला मनुष्य येतो तेव्हा काही प्री प्रोग्रॅमिंग आहे, त्याचा अजून अनालाइज झालेलं नाही. प्री प्रोग्रॅमिंग एक्झिस्ट. लहान मुलं चिडचिडी असतात, आपण म्हणतो झोपून काही देत नाही लहान मुलं, आपण म्हणतो म्हणजे पुढे ते काय करेल हे सांगता येतं साधारणपणे. अर्थात सवयी बदलतात असंही म्हणतात, पण तरी सुद्धा अत्यंत चिडचिड काय हे करून देत नाही. आक्रस्ताळेपणा अगदी लहानपणी असं असू शकतं. आता वास्तविक त्याला आक्रस्ताळेपणा अजून त्यानं बघायचा असतो बाहेरचा. त्याच्यात ते कसं काय करतं, प्रोग्रॅमिंग झालं तर ठीक आहे, बाहेर संस्कार झाले पाहते सारखं म्हणून ते असं करतं, असं जर असेल तर ठीक आहे, पण तसं नाही आहे. म्हणजे आत्ता ते प्रोग्रॅम्ड अवस्थेत नाही, त्याच्यावर काही असं संस्कार नाही आहे. तसं असताना ते तसं आहे असं वागतं. काहीची जवळीक आहे, काहींच्याबद्दल द्वेष आहे, काहींच्याबद्दल कृणा आहे, काही माणसं जवळ येतात, काही लांब जातात. हे सगळं या म्हणजे प्री नेटल स्टेज म्हणतो आपण तशा स्टेजला काही प्रोग्रॅमिंग आहे. तर ते जन्मजात प्रोग्रॅमिंग काय संस्कार पद्धत आहे तिचा उलगडा होत नाही. तिच्यातच सूक्ष्म रूपाने मनाने ट्रान्सफर होणारं प्रारब्ध अस्तित्वात असतं. हा साधा मत आहे का आपला.
विचाराला आपल्या, तर स्वतःला आणि दृश्याला ओलांडण्याच्या क्षमतांचा मेंदूच्या ठिकाणी अभाव आहे. स्वतःला ओलांडणं आणि दृश्याला ओलांडणं याच्या बाबतीत क्षमतेचा अभाव पडतो, कमी पडते. असीम किंवा अज्ञात जे आहे त्याला मेंदू घाबरतो. असीम किंवा अज्ञात जे आहे त्याला सामोरं जायला सुद्धा मेंदू घाबरतो. म्हणून नेहमी आपल्याला भीती जी वाटते, इट इज ऑफ द अननोन. एखादी गोष्ट माहीत नाही म्हटलं की भीती वाटते. आपण कुठेतरी दुसऱ्या गावाला जाणार असाल, कसे लोक असतील कोणास ठाऊक. समजा आपण तिथं पूर्वी राहून आलेला आहे आणि त्या गावी तुम्हाला जायचं आहे. हा, ते मला माहिती आहे, प्रोग्रामिंग आहे ऑलरेडी, सम प्रोग्राम, सम रेकॉर्ड, सम इन्फॉर्मेशन एक्झिस्ट, काहीतरी आहे तिथे. आणि त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे की असं असे रस्ते आहेत, असं आहे, तिथे एवढं ट्रॅफिक आहे, इथे आहे, ते आहे, अमुक आहे, तमुक आहे. आपले 4 लोक ओळखीचे आहेत, गेले की त्यांच्याकडे जाता येईल. पण ज्या गावात काही माहिती नाही तिथे जायचं म्हणजे आता काय होईल, फसवतील का, रिक्षावाल्यांपासून टॅक्सीवाल्यांपासून सुरुवात, सगळे विचार मनात. का अननोन आहे. अननोनला सामोरं जायचं सामर्थ्य मेंदूचं कमी आहे. आणि सर्वात मोठा अननोन भगवंत आहे. आता ते कसं करणार सांगा. त्याला फक्त मनच जे कल्पना करू शकतं. ते म्हणतं माझी महाराजांच्यावर श्रद्धा आहे, कुठल्या गावाला जायचे. असं आहे. किती मोठा फरक आहे. हे तर म्हणतं ते गाव मला नाव सुद्धा मी ऐकलं नाही, काय करू वाटतं. पण हे असं म्हणतं कुठल्या गावाला जायचंय, महाराजांना बरोबर. आता महाराज कुठं बरोबर आहेत, मेंदूत तर काही दिसत नाहीत कुठे, आपल्या हातापायाचे काय कुठे काही दिसत नाही. मनात स्थान आहे, कारण मन काही करू शकतं. तर म्हणतो ठीक आहे जाऊ. ही आलं कुठून, ही श्रद्धा आली कुठून, हे सामर्थ्य आलं कुठून. ते मेंदूच्या ठिकाणी त्याचा अभाव आहे. त्याला अपरिचित गोष्ट, अदृश्य गोष्टी याच्याशी ते सामोरं जायचा अभाव आहे. त्यावर प्रभुत्व मिळवण्याची भीती आहे. ते कसं प्रभुत्व मिळवता येईल याविषयी ते घाबरतं. त्याला ते प्रभुत्व मिळवता येईलच असं सांगता येत नाही. पण ज्याच्या ठिकाणी आत्मविश्वास जो मनाचा भाग आहे, ते म्हणतं श्रद्धेचा भाग आहे, ते म्हणतं माझी महाराजांच्यावर श्रद्धा आहे, ते मला इथे पाठवतात, त्या अर्थी तिथे माझं काम होईल, तिथे माझ्याकडून जे योग्य कर्तव्य आहे ते होईल, ही खात्री श्रद्धा देते, ती मनात वास करते. हे मनाचा अपर माइंड आहे. लोअर माइंड घाबरलेलंच असतं, ते मेंदूच्या सहवासातलं आहे, ते प्रपंचाच्या सहवासातलं आहे. अपर माइंड आहे ते नेहमी म्हणतं ठीक आहे जाऊ, काय बिघडणार आहे, होईल, काय असेल ते आपल्यासमोर येईल, काय येईल त्याला सामोरं जायचं धैर्य ते देतील, कारण त्याने आपल्याला पाठवलेलं आहे, ते काय ते करणं त्यांना भाग आहे, ते बघतील काय करायचं ते. किती श्रद्धेने आणि यांनी मनाने मनुष्य एकदम हलका आणि मोकळा होऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो. आणि किती जिथे माहीत आहे तिथे सुद्धा धडपडतो केवळ मेंदूच्या सहाय्याने प्रवास करेल तर. याच्यातला फरक आपण लक्षात घ्यावा एवढ्यासाठी मी सांगितलं. म्हणून ह्या मेंदूच्या असमर्थता लक्षात घेऊन हे इंद्रिय द्यावं लागलं, जे अद्भुत आणि वेगळं आहे, जे दृश्य नाही आणि विलक्षण काम अखंड करते. तेव्हा इंद्रिय आणि मेंदू यांच्यात राहू शकणारं, यांच्या पलीकडे जाऊ शकणारं आणि अतींद्रियापर्यंत नेऊ शकणारं हे अद्भुत लीलामय असं इंद्रिय आपल्याला दिलेलं आहे, ती मन. त्याचा जर परिचय झाला नाही तर होईल तो गोंधळ आपल्याला आपल्या आयुष्यात स्वीकारावा लागेल. आपले आयुष्य गोंधळापलीकडे फार वेगळी नाहीत. फक्त यांचा गोंधळ 25व्या मजल्यावर आहे, त्यांचा 50व्या आहे आणि कुठेतरी 81व्या मजल्यावर वगैरे सुद्धा असेल, काय सांगता येत नाही. काय जिथे असेल तिथे झोपडीत असेल, त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मन जर त्याचा परिचय नसेल आणि वापरण्याची जी त्यांनी आपल्याला, म्हणजे त्याचा एकदा हा परिचय आहे, हा अभंग म्हणजे त्याचा परिचय आहे, त्याच्या पुढे शेवटच्या टप्प्यामध्ये काय करता येईल ते पण दिलेलं आहे. तर ते जे आहे ते जर काम लवकर झालं नसेल तर मन जे समोर आणील त्याला शरण जाणं भाग आहे, अशी परिस्थिती आहे. आणि हाच खेळ मेंदू मन करत आलेला आहे, कारण त्याच्याकडे ह्या सर्व क्षमता आहेत, ते अद्भुत आहे. त्यामुळे ते प्रपंचात ते पाण्यातल्या म्हशी असतात का नाही, त्यांना हाकललं तरी, कारण तो हाकलणारा बाहेरच असतो पाण्याच्या, त्या चिखलात जाऊन बसतात. आता उन्हाळ्याच्या दिवसात पाहिलं असेल आपण चित्र, खेड्यातल्या माणसांना चांगलं परिचित असतं, हाकून आणावं लागतं, शेवटी ह्याला चिखलात जावं लागतं, तेव्हा ते हातात काहीतरी काठी घेऊन तेव्हा ते बाहेर पडतात. तसं ते प्रपंचाच्या जे सगळे हे आपले पद्धती आहेत, म्हणजे द्वेष करायचा आहे, मत्सर करायचे आहेत, द्वैत ठेवायचे आहेत, एकमेकांची असूया करायची आहे, हे सगळं जे चिखल आहे या चिखलात ते बुडी मारून बसतं तिथं.
ते म्हणतं असंच राहायचं असतं आणि असंच राहायचं असतं असं परत आणि दुसऱ्याला सांगतं. हेच चालत आलंय. तुम्ही बघा मागेपासून. म्हणून महाराज म्हणायचे की आपण जसं चिंतेबद्दल किंवा काळजीबद्दल महाराज म्हणाले की काळजी लागणं स्वाभाविक आहे ही कल्पना आधी टाका, मग काळजी सुटेल. काळजी लागणं स्वाभाविक आहे, मत्सर असणं स्वाभाविक आहे, सासूबाई त्या त्रास देणं स्वाभाविक आहे, सून म्हणजे तिचा त्रास होतोच स्वाभाविक आहे, ते असतं तसं असणारच असं असलं पाहिजे का? गो अगेन्स्ट इट. तर शक्य आहे ते आपल्याला, पण ती चिखलात बसलेली आहे, ती उठायला तयार नाही, ते वेगळ्या अनुभवाला सामोरं जायला तयार नाही. जाऊ शकतं, मग त्यासाठीच आपण हे संतांचा आणि हा सगळा अभ्यास करतो की ते जाऊ शकतं हे दाखवतात. नसेल तर मग आहे त्यात राहा. आतापर्यंत मी थोडा आपल्याला मनाला त्रास दिला असेल हे सगळं समजून घेण्यामध्ये, पण खूप माणसं येत जात असतात ना, त्यांची सुखदुःख पाहिली म्हणजे मला कळतं. म्हणजे खूप वेळा सासूबाई माझ्याकडे येतात, सूनबाई पण येतात आणि ते सांगतात मला काय सून मागते. सासूबाई सांगतात माझ्याकडे त्यांच्या सुना सुद्धा येऊन गेलेल्या असतात. हा सांगतो, हे पण सांगतो. त्याही सांगत असतात की इतक्यांच्या सासूबाई बघितल्या पण असं नाही. आणि त्याही हे सांगतात इतक्या सुना बघितल्या. हा काय नमुना आवडचे. सगळा मनाचा गोंधळ आहे. दोन व्यक्ती आहेत, एकमेकांना एकमेकांची गरज आहे, वावरायचं आहे, आपण पुन्हा त्याच कॅटेगरीत जाणार आहोत या ना त्या स्वरूपात. तर तिथे आपल्यावर परत हेच सगळं आहे, पण तरी तो पॅटर्न बदलायला तयार नाही. मनाने तयार केलेला आहे पॅटर्न. आता जाऊ दे, आता इथे गमती थोडं आपल्याला थोडं लाईट ठेवू दे. अलीकडे शिफ्ट असतात, उदाहरण म्हणून एक सांगतो. शिफ्ट असतात तर ते आता थोडंसं तांत्रिक झालं मेंदूचं वगैरे, थोडंसं आपण ह्याला खाली. म्हणजे मला काही त्रास नाही, पण आपल्याला होईल याचं मला वाईट वाटतं, म्हणून मी मध्ये मध्ये. तर अनेक ठिकाणी काय होतं, शिफ्टमध्ये एकमेकांची गाठ पण पडत नाही. सकाळी 6ला जातो तो दुपारी 2ला येतो, ती दुपारी 2ला जाते ती रात्री 10ला येते. तर त्यामुळे अशा तऱ्हेनं गाठ पडत नाही. मग अशा वेळेला काही जर महत्त्वाचे निरोप ठेवायचे झाले तर डायनिंग टेबलच्या खाली ताटाखाली चिठी, ते ड्रेसिंग टेबलच्या खाली चिठी, काय ते असेल वस्तू त्याच्याखाली चिठी, असं कुठे कुठे ते त्या ठिकाणी असं ठेवण्याच्या प्रत्येकाच्या जागा आपापल्या ठरलेल्या असतात, त्याप्रमाणे ते चालू असतं. तसं ते गृहस्थ होते. आता काय असणार, पती पत्नी ते असायचे घरामध्ये, सासून सासरे. आपलं जे स्ट्रक्चर आहे वर्षानुवर्ष तसं चाललंय. तर ते मनाच्या ताब्यात आहे, ते खालच्या लोअर माइंडच्या मनात ताब्यात आहे, ते तसंच चालू असतं. तेव्हा ते 2ला परत येणार, ते 3 वाजता 2:30-3 वाजे वाजणार त्यांना. यांची 2ची शिफ्ट आहे म्हणल्यावर ह्यांना 1-1:30ला बाहेर पडावं लागणार. तर या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये ते परत आले, 2:30ला पोचल्यावर आता जेवणार आणि झोपणार. सकाळी लवकर उठून जावं लागलेलं असते 4:30ला आवरून सगळं. त्यामुळे आले की जेवणार आणि 2-3 तास झोपणार, 6 वाजता फ्रेश होणार. ज्याचं त्याच्या आपापल्या ड्युटीप्रमाणे हे असतात गोष्टी. तेव्हा जेवणाच्या ताटाखाली चिठ्ठी होती. जेवण्यापूर्वी वाचा, पहिलं वाक्य. कारण जेवून एकदा तुम्ही पडला की लगेच घोरायला लागता. सगळं चिठ्ठीत बरं का, हे अगदी अस्सल चिठ्ठी आहे. चिठ्ठी काय, तिने बिचाऱ्याने बसून आपलं पाणी प्यायला पहिल्यांदा गोडभर. कारण हे वाचताना म्हणजे पाणी प्यावं लागतं सर, मला नको आहे म्हणजे. पण तर जेवणापूर्वी वाचा, कारण एकदा जेवून तुम्ही पडला म्हणजे लगेच घोरायला लागता, तर पुन्हा वाचायची लक्षात राहणार नाही. तर आधीच वाचा. तुमच्या बहिणाबाईंचा सकाळी तुम्ही बाहेर पडल्यानंतर अचानक फोन आला होता. नेहमीप्रमाणे त्या न बोलवताच आपणहून सहज म्हणून येणार आहेत असं त्या म्हणाल्या. आता तुमची कोण नाही का ती म्हणाली, तुमच्या बहिणाबाईंचा फोन आला होता. मनाचा सगळा कारभार या लेवलला चालला म्हणजे असा चालतो. मेंदू आयडेंटिफाय करतो तेवढं फक्त हे दिलेलं आहे
की ही त्यांची बहीण आहे पण माझी नणंद आहे, किंवा ह्या ताई आहेत, ताई मी काय तुमच्या बहिणाबाईंचा फोन आला होता. नेहमीप्रमाणे त्या न बोलवताच सगळं कॉमन आहे, काय नवीन नाही आहे. आपण होऊन सहज म्हणून येणार आहेत असं म्हणाल्या आणि तेवढंच माझ्याशी बोलल्या. बाकीचं सगळं तुमच्या आईबाबांशी बोलल्या. त्याचा निरोप आहे ठेवलेला हा. तर तेवढंच माझ्याशी बोलल्या, बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे तुमच्या आईबाबांशी बोलल्या. आता माझे सासू सासरे नाहीत का ते, आईबाबांशी, तुमच्या आईबाबांशी बोलल्या. मी रात्री घरी यायच्या पूर्वी ते तुम्हाला सगळं सांगतीलच काय काय बोलले ते. आज रात्री घरातली सगळीच बाहेर हॉटेल माहेर मध्ये जेवायला जायचं आधीच ठरलंय म्हणून सांगा. हॉटेल माहेर मध्ये जेवायला आधीच जायचं ठरलंय म्हणून सांगा. मी माहेर मध्ये ऑफिस मधनं फोन करते. मी आल्यावर रात्री सुद्धा स्वयंपाक केला असता, कारण आपले यांचे संबंध आहेतच ना पुढे, ते आता काय येतील आणि जातील. मी आल्यावर रात्री सुद्धा स्वयंपाक केला असता, पण त्या नेहमीप्रमाणे त्यात खोड्या काढतील. त्यापेक्षा तुम्ही आधीच आमचं ठरलंय म्हणून सांगा. टेबलाखालची चिठी आहे. घरच्या सगळ्या तक्रारी मी यायच्या पूर्वी सांगून झालेल्या असतीलच, तुम्ही लक्ष देऊ नका. फार मोठा फरक नाही. तसं तिथून तसं इथून, तसं इथून तसं इथून, आपलं जर मनाच्या बाहेरच पडायचं नाही तर काय करायचं मग, हे असं चालणार. मी यायच्या पूर्वी सगळ्या तक्रारी सांगून झालेल्या असतीलच, लक्ष देऊ नका. मला 10 साडेदहा होतील यायला, कट शिफ्ट संपणार 10 वाजता. नंतर त्या गप्पा काढून पुढे 1 वाजवतील. इस्टेटीचं वस्तूंचं काही काढलं तर दोघंही त्या वेळेला हो हो म्हणूया. मात्र मग प्रत्यक्ष आपलं ठरल्याप्रमाणे करू. हे सगळे मनाचे काय करू शकतं प्रापंचिक मन झालं तर ते दाखवणारे मुद्दे आहेत. तुम्ही त्या आहेत तोपर्यंत होय होय म्हणा, नंतर आपलं ठरल्याप्रमाणे सगळं करू. विशेषतः अंधेरीचा ब्लॉक आणि आपली पडून असलेली बाईक कंसात पूर्ण, पुढचं काय कळलं नाही काय त्याच्याबद्दल. मी येईपर्यंत किंवा आल्यानंतर सुद्धा आपल्या गप्पात कुठला शब्द देऊन बसू नका. मला हे समक्ष सांगता येणार नाही, अंडरलाईन. म्हणून हा निरोप ठेवला आहे. समक्ष मात्र मी हे काय म्हणतील त्याप्रमाणे मी करायला तयार आहे असं म्हणेन. हे मन खाली उतरलं तर काय आहे त्याचे गमती सांगतो फक्त. त्यांना मोठी चिठ्ठ्या वाचायची सवय असावी, कारण ते शांतपणे वाचत गेले सगळे. संध्याकाळचा तुमचा नाश्ता करून ठेवला आहे. 6ला झोपून उठला की खाऊन घ्या. तुमचे आई बाबा जे ना संघात कोलांट्या उड्यांच्या स्पर्धा पाहायला गेले आहेत. तिथं आज कागाळ्या सांगण्याच्या वार्षिक स्पर्धा आहेत. कंसात त्यात आई भाग घेणार आहेत. त्यानंतर त्यांचं जनाचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे. आईंचा जर कागाळ्यात नंबर आला तर त्याला बक्षीस समारंभाला थांबावं लागेल असं त्या म्हणाल्या. आईंचा जर कागाळ्या सांगण्याच्या स्पर्धेत नंबर आला तर त्यांना बक्षीस समारंभाला थांबायला लागेल आणि तसं झाल्यास उशीर होईल असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांचा नाश्ता पाणी तिकडे होणार आहे. त्यांची कॉन्ट्रीब्युशन, वार्षिक स्नेहसंमेलन कॉन्ट्रीब्युशन बाबांच्या पेन्शन मधून भरायला सांगितली आहे.
फारच कटकट केली तर नंतर आपण देऊ. प्रपंच काय आहे असा भ्याण. हा भ्याण कोणी बनवला? मेंदू बनवतो? नाही. डोळा बनवतो? नाही. हाताने बनवला? नाही. मनाने बनवला. फारच कटकट केली तर नंतर देऊ. आणि एक महत्वाचं, 2-3 वेळा अंडरलाईन, तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे वागता अशी तक्रार ते तुमच्या बहिणीकडे करतील, ती विषय काढील, तुम्ही खंबीर राहा. तसं काही नाही. मी माझे निर्णय घेतो म्हणून ठणकावून सांगा, अगदी तिघांसमोर सांगा. मनात धुतलीला प्रभूची, मनात धुतलीला प्रभूची, मनात धुतलीला प्रभूची, मनात धुतलीला. तुम्ही खंबीर राहा, तसं काही नाही. मी माझे निर्णय घेतो म्हणून ठणकावून सांगा, अगदी तिघांच्या समोर सांगा. उद्याची माझी शिवट झाली. आता फक्त शेवटचं त्यातला नोट की उद्याची माझी शिफ्ट झाली की मी जरा माहेरी जाऊन येणार आहे. गावात असून गेल्या महिन्यात काही मला जायला जमलेलं नाही आणि दादाचा काही फोन आला नाही. आता कसं ते काय आहे बघा. दादाचा काही फोन आला नाही, वहिनी तर काही करायचीच नाही, पण निदान आईबाबांची खुशाली तरी विचारून येईन असं म्हणते. परवा मी तिकडून येताना डबा घेऊन परस्पर जाईन. मनाचं इतका विलक्षण काम आहे. परवाच तुमच्या जेवणाचा प्रॉब्लेम नाही, परवा तुमचं जेवण डबा तुमच्या आई करतील. मी नसले की त्यांना सगळं झेपतं, हे आपण बघितलंच आहे. आणि आता फक्त शेवटचं आणि नेहमीप्रमाणे 3 रेखाखाली वाचल्यावर ही चिठी फाडून टाकणे. प्रभूची मनात धुतली, प्रभूची मनात धुतली, प्रभूची मनात धुतली. आपण यात वाईट वाटून घ्यावं का? नको. आपण ह्यातून शिकावं की भगवंताने दिलेले मन मी कोणत्या स्तरावर वापरतो आहे आणि मला कोणत्या स्तरावर वापरता येण्यासारखं आहे. एक तर मला शिक्षण पाहिजे, मला मनाचं शिक्षण पाहिजे. ह्या जे कोणी असेल, ती सून असेल, ती बहीण असेल, ती सासू असेल, ती तिकडे गेल्यावर नणंद होती, इथे गेल्यावर बहीण आहे, इथे गेल्यावर ती बायको आहे, तिथे सगळं आहेच नाही. इथे सून आहे, तिथे सासू आहे, सगळीकडे नाती सगळी आहेत ना. अजून आपल्या परमेश्वराच्या कृपेने सगळी नात्यांची व्यवस्था टिकून आहे. तर मग हे एकमेकांचं आहे ना. मग हे सगळं जर असं आहे तर याचा मला वापर काय करता येईल, यासाठी मला मनाचं शिक्षण हवं. काय आहे शिक्षण? म्हणजे सोपी व्याख्या आहे, स्वतःला जाणणं म्हणजे शिक्षण. कशाला काय रसायन नाही जमलं तरी चालेल, काय उपाशी मरणार नाही माणूस. खणेल, कुदळ घेऊन खणेल पण मजुरी मिळवेल. पण स्वतःला नाही जाणलं तर हे सगळ्या घोटाळ्यात अडकल्याशिवाय राहणार नाही आणि वाटणीला भांडणं होतील, काही नाही, कोर्ट कचेऱ्या होतील. हे काय आहे? तर म्हणून शिक्षणाची सोपी मी व्याख्या करतो. स्वतःला जाणणं म्हणजे शिक्षण. माहिती आणि कौशल्य वाढवणं म्हणजे शिक्षण नव्हे. किती गंभीर प्रसंग आहेत मला सांगा. कोर्ट कचेऱ्या, घटस्फोट, काय भांडणं, हे सगळं कोण, ह्याला कारण कोण आहे? काय मेंदू म्हणतो की आपण भांडायला उठूया? काय गरज नाही. मेंदू म्हणतो तुला एकदा भांडायचं असं तर कसं भांडायचं ते मी सांगतो, ते तर तर्काचं काम आहे. तो गळ्यात कसं अडकवायचं ते सांगेल. सरळ झालेली चिठी फाडून टाकणे हे मेंदूचं काम आहे. पण हे करावं लागेल हे सांगणारं काम कोण? मन.
त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा मेंदूचा आणि डोळ्याचा आणि हाताचा ह्याचा कार्यक्रम नाही, हा मनाचा कार्यक्रम आहे. तर स्वतःला जाणणं हे खरं शिक्षण. माहिती आणि कौशल्य वाढवणं म्हणजे शिक्षण नाही. माहिती आणि कौशल्य वाढवणं हे पोटापाण्याची सोय आहे, समाधानाची आनंदाची सोय नव्हे. माहिती आणि कौशल्य वाढवावीच लागतात, ठीक आहे. जगायचं म्हटल्यावर माहिती आणि कौशल्य जरूर लागतील, लौकिक शिक्षण जरूर लागेल. पण ते कशासाठी लागेल? तर मला माझ्या पोटापाण्याची सोय करावी लागेल म्हणून लागेल, अर्थार्जन करावं लागेल म्हणून लागेल. पण ह्यातून तुम्ही माणूस व्हाल असं आहे का? यातून तुम्ही तो भगवंताचा प्रकार टाकू शकाल असं आहे का? अजिबात नाही. ते मन जाणलं तर होईल. म्हणून स्वतःला जाणणं हे शिक्षण आहे. बाह्य परिस्थितीवर नियंत्रण येणं हे विज्ञानाचं काम आहे, ते कौतुकाचं आहे, बरोबर आहे. पण त्यातून अपूर्ण माणूस निर्माण होतो आणि त्यात आणखीन जर एखाद्या माकडाच्या हाती कोरीत म्हणतात तसं आहे, तसं अहंकार आणि त्याला देतो परत. जे बाह्य परिस्थितीवर नियंत्रण आहे त्याच्या पोटी माणसाला अहंकार झाला की मी ज्ञानी झालो, मी समजलं मला. अरे समजलं असतं तर मग शास्त्रज्ञ चांगला वागू शकेल. समजलं असतं तर रसायनशास्त्रज्ञ हा उत्तम माणूस असेल. त्याच्या इतका प्रेमळ मनुष्य असणार नाही, ते नाही आढळणार. त्याला फार इट इज रेअरिटी, अत्यंत दुर्मिळ वस्तू आहे. आणि एखादा साधा रस्त्यावरचा साधा कोणी माणूस असेल ज्याला काही शिक्षण काय माहिती नाही, तो अत्यंत चांगला माणूस असू शकेल. त्याच्याजवळ कुठलीही पदवी नाही आहे, कुठलीही पदवी नाही असा मनुष्य उत्तम असू शकेल. तो कशाच्या आधाराने आहे? तो या मनाच्या आधाराने आहे. त्यानं त्याचं शिक्षण म्हणून घेतलं नाही, पण त्याला जाणीव आहे. काहीतरी कृतज्ञता असेल, काहीतरी असेल, भाव असेल त्याच्याकडे. ठीक आहे, मला शिक्षण नाही, त्याच्याकडे कमीपणाची जाणीव असेल किंवा त्याला काहीतरी उणीवेची जाणीव असेल, कशाने तरी का होईना, पण तो त्या मन त्याचं जागृत आहे. ते ज्या अर्थाने चांगल्या अर्थाने जागृत पाहिजे, ज्या अर्थाने भगवंताची जाणीव पाहिजे, त्या अर्थाने ते जागृत आहे. तेव्हा सध्याची सुशिक्षितता ही मिरवण्याची किंवा अहंकाराची गोष्ट होऊन बसली, हे दुर्दैव आहे. मला एक उदाहरण म्हणून सांगा. आपल्या घरासमोर अनेक वेळा त्या टेलिफोनवाले कुठं आणखीन कोण कोण असेल ते येतात आणि ते सगळं खोदून टाकतात. ठीक आहे, त्यांचं काम आहे, ते वेळी यावेळी करतात, याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण ते करतात. ते केल्यानंतर ते सगळं कसं तरी ओढून एकदा ते निघून जातात आणि एकदा ते तसंच पडलेले असतं. ते सुद्धा हे मन आहे. मी माझ्या कामाशी प्रामाणिक नाही हे कुठल्या मेंदूत काही नाही आहे याच्याविषयी, हे मनाला लागतं. मन म्हणतं हे माझं काम आहे, तर मी जे उकरलेले आहेत तो खड्डा मला भरला पाहिजे आणि जसा होता तसा करून दिला पाहिजे. मला सांगा, ह्याच्यासाठी कायदा सुद्धा आहे की तुम्ही जर रस्ता आहे ना, की रस्ता खाण्याचं जर परमिशन घ्यायला गेला तर रस्ता परत करून देण्याची जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर त्याच्याशिवाय ती परवानगी मिळत नाही. खरं तर असं आहे की तो रस्ता जर तुमच्या काही कारणासाठी आपण काढणार असू तर तो परत करून द्यायची जबाबदारी आहे. ठीक आहे, लाईन टाकणार असेल तर त्या डिपार्टमेंटला ही जबाबदारी आहे की परत होतं तसं ते त्यांचे ते काय असेल ते करून देणं. नाही दिलं समजा, आपला तो विषय अर्थ नाही, पण ते समजा दिलं गेलं नाही तर तिथे असे हे निर्माण होतं, स्पीड ब्रेकर सारखी व्यवस्था निर्माण होते. घरातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला इतका त्रास होत असतो आपल्याला माहिती आहे. हा जर तुम्हाला समजा हा खड्ड्यावर तिथे काय एक फावडं घ्यायचं आहे आणि ते सरळ करायचं आहे, आपलं उच्च शिक्षित कोणी मनुष्य पुढे येतो असं आपल्याला दिसतं? एखादा कोणी PhD व्यक्ती माणूस येतो कोणी हे आपण हे खोरं घेऊन हे करूया म्हणून नाही. ते आपला अशिक्षित कोणी असेल तो पटकन पुढे येईल, खोरं घेईल, सरळ करून देईल, मोकळा देईल. आता काय मन कोणाचं चांगलं, कोण सुशिक्षित या अर्थाने तो करेल. कुंडीत कचरा होतो, कुंडी वाहत असते कचऱ्याने, आपण पाहता अनेक वेळेला. ते एखादी काठी घेऊन जाळायला चांगल्या मनाचा माणूस येतो, तो म्हणतो ही सार्वजनिक दुर्गंधी होतीये किंवा सार्वजनिक प्रश्न आहे, हे होत आहे, तर अशा ठिकाणी मला धावत केलं पाहिजे. माझ्या समोर तरी निर्णय आहे किंवा जवळ आहे, काय करायचं आहे, तर अशा ठिकाणी ते उच्च शिक्षित नाही कोणी. शिक्षणाचा संबंध आहे का मला सांग? अगदी माणूस समजा गेला, काही दुर्दैवाने काही झालं, अशा वेळेला त्याच्या सेवेची जी तयारी आहे, त्याच्या उत्तरक्रियेची जी तयारी आहे ती करायला कमी शिकलेली माणसं पटपट पुढे होतात. उच्च शिक्षित हात धरून झालं की निघायचं. ठीक, शिक्षण का काय का मन का काय बघा, आपण विचार करू कोण पुढे होतो. तेव्हा स्वतःला जाणणारं शिक्षण ते शिक्षण, आणि स्वतःला जाणणं म्हणजे मनाला जाणणं. तर ते ज्यांनी जाणलं आहे आणि ते काय करत आहे, एकदा जाणायला लागल्यावर मग लक्षात येईल की ही चिठी ठेवायची गरज का पडली, त्यात संबंध कसे होते, कसे असायला पाहिजेत,
खरं याची गरज आहे का? माझं मन मला वेगळ्या चांगल्या कामाला वापरता येणार नाही का? त्याच्यामुळे मी काही जे भगवंताने मला जन्माला घातलं त्याचे उपकार मी काही फेडीन का? त्याच्याविषयी निदान मी कृतज्ञ राहीन का? हे विचार केव्हा येतील? जेव्हा शिकेल, जेव्हा समजायला लागेल, तेव्हा कळेल की हे काय अवस्थेत आहे. अगदी मोठं जाऊ दे, अगदी छोटं सांगतो. उठला मनुष्य, काय जेवून उठला, समजा सकाळी उठला म्हणा, तर आता बेसिन असतात घरोघरी. आता बेसिनची सवय झाली, बाथरूममध्ये जाऊन किंवा बाहेर जाऊन हात तोंड धुण्याची, हात धुण्याची सवय कमी झाली असते. बेसिनवर मनुष्य जातो, नळ सोडतो, हात धुतो, नळ बंद केला, बाजूला नॅपकिन, उजव्या हाताला काय डाव्या हाताला काय सवय असेल ती, उजव्या हाताचं नॅपकिन घेतो, हात पुसतो, नॅपकिन टाकतो तिथे. समजा उजव्या हाताला नकळत जातो, उजव्या हाताला गेला, तिथे नॅपकिन नसला, प्रतिक्रिया काय आहे मनाची सांगा मला. मेंदू एवढं सांगतो की इथं नॅपकिन नाही आहे, तुम्ही हात केलेला आहे, हात आहे, हाताला नॅपकिन लागत नाही. मूळ यंत्रणा बघा आपली काय सांगते ते. मूळ यंत्रणा एवढंच सांगते की इथून इथे आणि इथे गेल्यानंतर तिथे रीडिंग एवढंच आहे की इथं स्पर्श केल्यावर नॅपकिन लागला नाही, ते नॅपकिन अडकवायचं फक्त ती काय गोल आहे, इथं नॅपकिन नाही आहे. आता मनाचं काम सुरू होतं. तुम्हाला गावात तुम्हाला काय सांगावं, किती वेळा सांगावं, एक वस्तू काही जाग्यावर ठेवायची. आता मनाचं काम सुरू झालं. मनुष्य गडबडीत असतो, हे असतं, म्हणजे आता आपणच गडबडीत असतो, तर आपण ठेवावा. आपण एवढ्या गडबडीत असतो तर ज्यावेळेला कधी नसतो त्यावेळेला तिथं नॅपकिन अडकवावा, धुवून ठेवावा, काय बिघडतं. पण हे तर एक बाजूला झालं. अजून दुसरी बाजू, या क्षणी मन विचार नाही का करू शकत की आज मी 1 महिन्याभराने मला तिथं हात गेल्यावर नॅपकिन लागला नाही, टॉवेल लागला नाही, हे महिन्याने आज घडलं. 29 दिवस नॅपकिन कोणी आणून ठेवलं, याचाही विचार मनच करू शकतो. ज्याला हा विचार सुचलेला नाही त्याला भगवंत सापडणार नाही असं माझं म्हणणं. आपण विचार करून सांगा बरोबर का चूक. की ज्याला 29 दिवस नॅपकिन कोणी अडकवला आहे हे कळलेलं नाही आणि जो एका दिवसासाठी रागवायला तयार आहे, त्याला भगवंतच काय, भगवंताची सावली सुद्धा सापडणं शक्य नाही. मन पाहिजे ना ते मन म्हणेल ठीक आहे आज राहिलाय ना, आणून अडकवून काय बिघडत नाही. कारण धुवायला टाकायला असेल, आणायचं राहिला असेल, अडकवायचं राहिला असेल, पण विचार होत नाही. म्हणून मला म्हणायचे मन काय आहे हे एकदा आपण जाणूनच घेतलेलं बरं. ज्याला त्या 29 दिवस अडकवलेल्या नॅपकिनची जाणीव नाही, तो दिलेल्या 5 इंद्रियांच्या बद्दल कृतज्ञ राहील भगवंताबद्दल. काय काम करतायत ते, अखंड काम सुरू आहे, अखंड इंद्रियांचं काम अखंड सुरू आहे. जरा आम्हाला कुठे इथे ते हे झालंय तर ते पोचत नाहीये हृदयाला रक्त, तर एक औषध द्यायची वेळ येते तेव्हा ते हृदयाला रक्त जाईल. मला सांगा इतकी वर्षानुवर्ष हृदयाला रक्त जाते तर तुम्ही काय केलं? ती माझी जबाबदारी आहे की त्याचं मी कृतज्ञतेनं स्मरण करणं, एवढी तरी जबाबदारी आहे की नाही. बाकीचं जगाला नाही जाणलं तरी चालेल, निदान स्वतःला, निदान मनाला एवढं तरी जाणावं. आणि जर जाणलं गेलं, आता आपल्या ते हे पहा की अचल कधी स्थिर, त्याच्या कुवती काय आहेत नुसते पाहायचं. अचल कधी स्थिर होय नाव, अचल कधी स्थिर होय नाव, शूराला लीला नमवी शूराला लीला प्रभुची मन अद्भुत लीला, प्रभुची मन अद्भुत लीला. हे काय आहे? अचलतेने राहायचं ठरवलं, स्थिर राहू शकतं. पण जर प्रपंचाच्या ताब्यात असेल तर प्रपंचात अचल आणि स्थिर राहील. वैशिष्ट्य आहे, सोडायला तयार होणार नाही. भगवंतानी वर्ण प्रकाशने हाक जरी मारली तरी सोडायला तयार होणार नाही. ती स्टेट असो, मालकी असो, ते मगाच सांगितलं तसं स्वामित्व असो, तसलं काही नाही म्हणून सांगा. त्यांनी म्हणलं तरी
तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता असं सांगा. हे सगळं जे आहे ना ते स्वामित्वाचा मूळ प्रश्न आहे ना. तसे असे अनेक प्रश्न मगाशी जे आपण जे सांगितले, दुर्गुण म्हणा फार तर किंवा गैरवापर म्हणा मनाचा तो, मग ती मालकी असो कशावरची, वस्तूवरची असो, माणसांच्या वरची असो, माणसाला एकदा स्वामित्वाची एकदा सवय लागली म्हणजे सगळ्याचं स्वामित्व फक्त झालं. बस मन इतकं खाली उतरलं की खाली इतकं उतरतं की कशाचंही स्वामित्व, अगदी किरकोळ गोष्टीवर सुद्धा त्याला स्वामित्व पाहिजे, इतकं मन खाली येऊ शकतं. आणि तर सगळं स्वामित्व मोकळं करून बस सगळं भगवंताच आहे. ते तुके ते देवाच ऐसे वर्तन हे निश्चयाच. तो सुखी राहील की नाही मला सांगा. हेच स्वामित्व आहे. ते सोडून दिलं तर मला सांगा आहे ते तुके देवाचं आहे, तर देवाचं आहे, नेलं तरी त्याचंच आहे असं विचार मनात येईल नाही येणार. विचार करून बघा क्षणभर. उदाहरण आपल्याला माहिती असेल, थोर पुरुष आहेत, तत्वज्ञानाचेच आहेत, आपले राष्ट्रपतीही होते, पण आपल्याला माहिती असेल की अजून एक टर्म मिळेल का असं त्यांना वाटत होतं. शेवटी हे त्यांच्या थोरवीकडे बघण्याचा आपल्याला अधिकारही नाही. जसं मी कुर्तकोटींच्या बाबतीत म्हणतो, त्यांच्या सेवेकडे, सेवेचा क्षीरसागर होता मला फार थोर. पण मन जर खाली आलं असेल तर नमवी शूराला. काय वाटलं, वाक्य काय आहे आता. हे स्टॉलवर्ड्स परमार्थातले स्टॉलवर्ड्स आपण पासंगाला नाही पुरणार हेही आपल्याला माहिती. पण महाराज गेल्याने काय झालं, हे डोके ठेवायला पाय राहिले नाहीत. काय अर्थ काय, किती नमवी शूराला. ते मन आहे ते शूराला नमवतं. महाराजांनी म्हटलं जाऊ नका, पद नको, पण नाही, त्याचा मोह घेतलं. शेवटी सुद्धा ह्या तत्वज्ञाना वाटत होतं, राधाकृष्णांना वाटत होतं की अजून एक टर्म आपल्याला राष्ट्रपती पदाची मिळेल काय. मला सांगा, ज्याने तत्वज्ञानाचे एवढे ग्रंथ लिहिले आहेत, एवढी जागतिक कीर्ती आहे, आपल्याला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. आपण त्यासाठी अगदी मान लवलेली आहे, जगानी आहे, ऑक्सफर्डला आहेत, सगळीकडे आहेत, आदर आहे. पण नमवी शूराला होई अनावर. त्याला असं वाटतं की तो मान मान्यता. बस काय मान मान्यतेच कचरा आहे. ब्रह्मानंदांच्या सारख्या माणसांना कचरा आहे म्हणणे सगळा. ते वर्तमानपत्राचं दाखवलं ना कात्रण, ब्रह्मानंदांनी बसायला घेतलं. ते विवेकानंदांच्या विश्वविजयाचं होतं. त्यांची अपेक्षा होती ना असं काहीतरी महाराजांनी करावं ना आपण मग विश्वविजय करू. ते आपलं काम. महाराजांनी आपल्याला सांगितलं ते काम आपण करायचं. आणि तसं काही कमी होते असं नाही, खूप होते आपल्यापेक्षा, खूप प्रचंड पुढे होते. पण शूराला नमवण्याची क्षमता त्या मनामध्ये आहे. मनाने आशा धरलेली आहे की मी मोठा होईन, अमक्यांसारखा होईन, तमक्यांसारखं. तुलना मिलना कोणाचं काम आहे, मनाचं काम आहे. सगळे लॉस्ट एव्हरीथिंग बाय कम्पॅरिझन्स. सगळं ह्या इच्छाने आणि गोंधळ घातलेला आहे सगळा. भीती आणि इच्छा, निसर्गदत्त म्हणायचे की भयाने आणि इच्छेने जेवढा गोंधळ जगामध्ये माजला तेवढा कशाने माजला नाही. भय आणि इच्छा. भयात स्वतःला सुरक्षित ठेवण्याची मोठी ही आहे, खेच आहे. भय कशापोटी उत्पन्न होतं मला सांगा. ते त्या लोकांना हे लागतात, काय ते म्हणतात, कमांडोज नामक. शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी लागतात ना, बळीगाड लागतात सगळीकडे. भीती वाटते, गेलो तर काय करायचं, काय फरक पडणार आहे, गेलं तर जग चाललेलंच आहे. सुरक्षा रक्षक असले म्हणून मनुष्य सुरक्षित असतो असं का आपल्याला म्हणायचे. आपला अनुभव आहे तसा त्या सोडून इथल्या कुठल्या बाबांना वगैरे काही सुरक्षा रक्षक लागलेले नाहीत कधी. महाराजांचे अंगरक्षक वगैरे वगैरे काय नाही. कुठेही घरी चला, काय असेल ते काय जास्त काय. पूर्वीच्या काळात वाघ बी घ्यायचे अंगावर. काय कोणी म्हणतो घरी येईल, जो मरत नाही तो मरत नाहीच, मरायचं तो वाचत नाही आणि मेला तरी आत्मरूप त्याचं नष्ट करू शकत नाही. नैनंद चंदनच्या राणी नैनंद हाती पावा का. ह्याने जरी मला मारायचं ठरवलेलं असलं तरी मला मारणं ह्यानं शक्यच नाही. कारण मी जो स्वरूप आहे त्या स्वरूपाला ही भीतीच नाही. ती या स्वरूपाची ओळख करून देण्याचं सामर्थ्य मनामध्ये आहे. आणि आपण ते ह्या घाण्याला जुंपलाय प्रपंचाच्या. आणि म्हणून ते असले गुण दाखवत. मन का असले गुण दाखवतो, नमवी शूराला का. आणि शेवटी परिणाम असा झालेला आहे, आपण लक्षात घ्या, खरोखर
लहान आहे. शूरांचं उदाहरण चाललंय म्हणून मोठी उदाहरणं घेतली. आपली उदाहरणं आपल्याला कळतील. तर एवढं वाटत होतं की परत एकदा ती मिळावी, अजून एकदा टर्म मिळावी, आणखीन एक 5 वर्ष सत्ता मिळावी, आणखीन एक 5 वर्ष सन्मान मिळावा, आणखीन एक 5 वर्ष जगामध्ये मिळावं असं वाटत राहिलं. म्हणजे मन जर शुद्ध नाही झालं, मन जर त्याच्या अवस्थेला नाही जाऊ शकलं, जिथे ते भगवंताकडे नेऊ शकतं तिथे नाही नेऊ शकलं त्याने, तर ह्यात अडकायला होईल इतकं की शेवटी त्याची अस्वस्थता येऊन शेवटी मनोरुग्णता आली. आपल्याला माहिती असेल की साध्या भाषेमध्ये की त्यांना सायकिक केस झाली, शेवटी ती मनोरुग्ण झाले आणि भेटून देत नसत त्यांना, कारण ह्याचा आणखीन विषय होऊ नये शेवटी. म्हणून त्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही काय. मूळ मुद्दा आहे की नमवी शिवराला आहे की नाही, ते जर अनावर असेल. आता सत्ता आहे परमेश्वराच्या दयेने आली, परमेश्वराच्या दयेने गेली, इच्छेने आली, इच्छेने गेली, असे म्हणणारे किती महात्मे आहेत. किती सत्ता आल्यात आणि किती गेल्या. काही त्यांना त्याचं काय लागलेलं नाही. व्हाईस चान्सलर होते, ठीक आहे, भगवंताची इच्छा आहे, गेलो, झाली टर्म आपली. मग आता काय करत, आता तिथे तर काय हे होतं त्यावेळेला डीन होते, तुम्ही हा कारभार सांभाळा म्हणून व्हाईस चान्सलरशिप. ठीक आहे, व्हाईस चान्सलरशिप सांभाळली. ते बसून असायचे त्या सगळ्या काय ते बैठक जी सिनेटची चालायची, सगळे डीन्स बरोबर असायचे, गुरुदेव आणि सगळे डीन्स वगैरे असायचे, त्यांचं काय ते चालायचं. आपण शांतपणे स्टोइक सायलेन्स, बस तुमचं काय ते सांगा, मूळ मुद्द्याचा काय विषय, निर्णयाचा प्रश्न आहे तिथे निर्णय, बाकी ते भांडणार ते राजकारणात ते त्यांना करू दे, त्यांना काय करायचं ते. आपण आपल्या स्थितीमध्ये अजिबात इकडून तिकडे व्हायचं नाही. ते झालं की आपलं ते सगळं त्यांच्याकडे सुपूर्द केलं की निंबाळ आपलं शांत माळावर बसून काही अडचण आहे कुठली, काही नाही. म्हणजे यात सुद्धा जे मनावर स्वामी झाले, मनाला ज्यांनी ताब्यात आणलं, जाणलं हे काय करू शकतं, तर हे मला जमिनीवर आपण हे प्राणी पाहतो ना तसं लुळवूही शकेल आणि मला पक्षासारखं गरुडासारखं घेऊन जाईल भगवंताकडे. म्हणून ते गरुड वाहन आहे त्याचं. विष्णूपर्यंत नेण्याची क्षमता आहे, तर ती क्षमता मनामध्येच आहे. तेव्हा शौर्यच हवं असलं तर असं पारमार्थिक असू दे, प्रापंचिक असलं तर शिवराला नमवेल. आपण जगामध्ये मोठे शूर गणले गेलेले असाल, पण इथे चालत नाही. अनावर होतं. अनावर होतं म्हणजे काय, व्यवहारामध्ये आपण पाहतो बघा आपण की मनुष्याला व्यसन अनावर होतं. नाही तर त्याला कळत नाही का की वाईट आहे, ह्यानं माझं नुकसान होतंय, अमुक होते तमुक होते, सगळं त्याला कळत नाही का, कळतं सगळं, पण होई अनावर, तर अनावर आहे. त्यामुळे त्याला नाही सुटत, त्याचं चालत नाही त्याच्या पुढं. व्यसन असो काय असेल ते असो, उपभोग असो, त्याचं चालत नाही. मला सांगा, एक मनुष्य किती देशात राहणार आहे? 63 देशामध्ये आपल्यातल्या जे मध्ये सत्यमासत्यम झालं शेवटी, 63 देशामध्ये त्यांचे राजवाड्यासारखे बंगले होते. काय केले असेल, कशासाठी केले आपण, ते आवरत नाही. 63 देशात पॅलेशियल बंगलोज इन 63 कंट्रीज. आपल्या घरातला केर काढायला आम्हाला 10 खोल्याचं घर दिलं की, आणि गरज पण नाही, हो की नाही. मनुष्य काय करेल एका वेळेला, किती खोल्यात तो राहणार मला सांगा. 1, 2, 5 काय आपल्याला फिरावं वाटलं घरातल्या घरात तर 4, 7, 10 काय किती काय इतक्या देशात. कारण गोळा 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 तो बरं मनुष्य इतका विलक्षण शूर आणि बुद्धिमान असल्याचे ते होणारच नाही. आपले शक्य आहे का मला सांगा. एक तो फ्लॉट घेऊन घर बांधून व्हायचं म्हणजे तो म्हणतो आता पुन्हा हे नाव काढू नका या विषयातलं, काय परत आयुष्यात हे काम नको. बघा सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय असते ती, तुम्ही भानगड नको. पण जर त्याचं ते मन नाही आवरलं तर त्याला 63 देशात बंगली घ्यायला, बाकीचे सगळ्या 1000 लोकांना रस्त्यावर आणणार, ते वेगळं, कारण अनावर आहे ते. म्हणून हेच मन अनावर आहे. तर त्याच्याकडे ही क्षमता काय आहे ती ओळखावी, यासाठी हे सगळं हे आहे. एक भुले मन, एक भुले मन जन, एक भुले मन तुलवी तन जन. मन
पाहण्यासारखं उरत नाही. अहो काय माणसं काय करतील तुम्हाला माहिती असेल. टी व्ही आपल्या काय आता इथल्या नाही, अमेरिकेतल्या आहेत, त्या थोर आहेत, त्यांचे पती आहेत जिम, आपल्याला माहिती असतील. यू मे बी नोईंग जिम बॉब. काय करायचं तेच ठरवलं नाही. शेवटी आपलं प्रपंच वाढवीत राहणे एवढंच ठरवलं नाही. ध्येयच काही सापडलं नाही. काय करावं म्हणजे मन आहे शेवटी. मनाला जर नाही द्यायला लागलं काही तर काय करील. 19व्या मुलाला त्यांनी जन्म दिला आता वर्षभरापूर्वी, पांडुरंग हरी. आणि ह्यात काय त्यांनी केलं वैशिष्ट्य म्हणून, तर प्रत्येक मुलाला ते जी माहित ना म्हणून ते प्रत्येकाचं नाव जे वरनं ठेवलं. ह्याच्याबद्दल जगभर एक जाहिरात. काय एवढं ऍब्सर्डिटी. काय ऍब्सर्डिटी आहे. कोणाची आहे. मेंदू म्हणतो असं, हात म्हणतो, कान म्हणतो, डोळे म्हणतात. कोण नाही म्हणत. मन म्हणतं. त्याला काही दुसरं काम राहिलं नाही. आता ह्यांनी डॉक्टर साहेबांनी आपल्या त्या श्रोत्री डॉक्टर साहेबांनी ते पुस्तक लिहिलं ना, या आठवड्यात प्रसिद्ध झाले. इंग्लिश, मार्क इंग्लिश, त्याचं चरित्र लिहिले त्यांनी मराठीमध्ये. वाचा, आपण अवश्य वाचा. ह्या विभागामध्ये, एव्हरेस्टच्या विभागामध्ये मोहिमा करणारा माणूस आहे. तर त्या मोहिमेत फसून एका गुहेमध्ये अनेक वर्ष त्याला, क्षमा करा, अनेक दिवस त्याला त्या गुहेमध्ये, हिमवर्षावामध्ये गुहेत बंद अवस्थेत राहावं लागलं. त्याचा एक भाग म्हणून, त्या गुहेच्या अपघाताचा भाग म्हणून तर त्यात राहावं लागलं. तर त्याला हिमदंश होतो म्हणतात. हिमदंश हा त्याचं आजाराचं स्वरूप साध्या भाषेमध्ये. तर त्यानं नंतर ज्या वेळेला रेस्क्यू ऑपरेशन नंतर बाहेर आणले, न्यूझीलंडचा माणूस आहे, ते बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर जिद्द आहे, मनच आहे शेवटी, ती जिद्द आहे. दोन्ही पाय त्या हिमदंशाने दूषित झाल्यामुळं कापावे लागले. पण दोन्ही पाय कापले तर त्यांनी परत कृत्रिम पाय बसून एव्हरेस्टची मोहीम सुरू ठेवली. काय करू शकेल म्हणजे, काही करू शकेल. त्याच्या साह्याने म्हणजे जिथे आज 2 पाय नाही, सबंध शरीर धडधाकट असणाऱ्या माणसांना सुद्धा जाणं ही गोष्ट मुश्किल आहे. प्रत्येक बाबतीत, हवेच्या बाबतीत आहे, याच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत ॲडव्हर्सिटीज, एव्हरीथिंग ॲडव्हर्स. अशा ठिकाणी जगाच्या माथ्यावर तुम्हाला पोचायचं आहे. तर त्या माणसाने एव्हरेस्ट सर केलं एक कृत्रिम पायाने. त्यांनी सांगितलंच की ही कधी पायाने एव्हरेस्ट जिंकायचंच नसतं, मनाने जिंकायचं, हृदयाने. हृदय शब्द वापरला, हृदय म्हणजे मन, ते आपल्या चाललंय ते त्यांनी जिंकायचं असतं. आणि त्यांनी जिंकलंय. त्याचा एव्हरेस्टवरचा फोटो आहे, आपण ते पहा अवश्य. त्याच्या अशा अवस्थेत सुद्धा हे करण्याचं सामर्थ्य माणसाकडे आहे. आज एव्हरेस्ट जिंकलं आहे. तर ठीक आहे, मी म्हणतो व्यवहारातली गोष्ट आहे, ती सुद्धा दृश्य आहे. पण मन म्हणतं मी तुला अदृश्याचा स्वामी भेटवतो, तू कसाहीच. कोण्या ना कोण्या मिशेनं वाद्य वाचणार. हा शत्रू म्हणून आलास तरी उद्धरतो म्हणतोय. मित्र म्हणून आलास तर जवळच घेईन, तो प्रश्नच नाही. शत्रू म्हणून आलास तर उद्धरतो. काय देशील, काही दे. पान सुकलेलं सुद्धा चालेल. आपण मुद्दम समवेत वाद्यासारखा पारायण करतो. ही सुद्धा क्षमता त्याच मनामध्ये आहे जिथे ही क्षमता आहे असली. एक मला सांगा, एक फुले म्हणा, एक हिटलरलाही लागली आकांक्षा लागली की बस जिंकत जावं सगळ्यांना. स्वामित्व, प्रदेशाचं स्वामित्व, माणसांचं स्वामित्व, त्याच्या मालमत्तांचं स्वामित्व नुसतं ह्याला जिंक, त्याला जिंक, त्याला जिंक. एक भुले म्हण, भुलवी तनजन. स्वतः तर भारला गेलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर त्या सगळ्या एवढ्या देशाला हरून टाकले. ते देश, त्याच्याबरोबर त्याचे अलाईज सगळे त्याचे बरोबर होते, सगळे भरले गेलेले आहेत. हे सगळे त्या, आणि त्याच्यात नाही एका माणसाची नाही, एका शरीराची, एका माणसाची नाही, जनांची, म्हणजे साध्या जनांची नाही, लाखो जनांची फरफट त्याच्याबरोबर चालू होते. आणि हे काय आहे मूळ, हे काही सात्विक कार्य नाही आहे. अरविंदांनी जागेवर बसून सांगितलं होतं की हे काम बरोबर दिशेला चाललेलं नाही, हे जगाचा विध्वंस करणार. असं स्वच्छ बाकीत त्याने आधी गेलेलं होतं, हे जगाचा विध्वंस करेल. इंग्लंड चांगला आहे का, अमेरिका चांगली का, फ्रान्स चांगला आहे, हा विषय वेगळा आहे, पण ह्याला आळा घालण्याची गरज आहे. हे भाष्य केलं त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा टीका झाली होती की हे काय आहे प्रकार म्हणून. कारण आपण त्यावेळेला पारतंत्र्यात होतो. ते ब्रिटिशांना पाठिंबा दिला, ह्या ना ह्या सगळ्या बाकीच्या अलाईजना पाठिंबा दिला. हे काय आहे, ते म्हणले हे भस्मासूर आहे, हे तुम्हाला ओळखत नाही, असुर आहे, असुर शक्ती आहे ही. आणि शेवटी तेच झालं की एक भुले म्हणत भुलवी तनजन. आणि हे कोणालाही कळलं नाही म्हणूनच लाखो लोक गेले. कळले असते तर कशाला गेले असते. माझा कोण खड्यात उडी मारायचे, चला आपण जाऊया म्हणून कोण येणार बरोबर. ही हे आहे, खड्डा आहे मोठा, हातपाय मोडून गेले चांगले.
तर आपण जाऊया असं कोण तयार होईल? नकळे कोणाला. त्याला तर वाटते काहीतरी राहायचं आपण फार मोठे होणार आणि जगाचे स्वामी होऊन आमकून तमकू. काय नाही, शेवटी ते अलेक्झांडर हात सोडत ठेवलेला. शेवटी सांगितलं मी काही नेऊ शकलो नाही यातलं म्हणून. एवढ्यासाठी माझे हात जवळ ठेवू नका, असे ठेवा. हे काय? हे मन न कळल्याचा परिणाम. काय आपल्या राज्यात सुखी राहिले असं काय बिघडलं नसतं, पण ह्या लालसेने शेवटी हात माझे उपडे असे ठेवा आणि मला न्या असं सांगितलं. कारण आता ज्या वेळेला कळलेलं आहे त्यावेळेला मनानं पुरता विध्वंस केलेला आहे. शेवटी काय झालं? शेवटी बंकरमध्ये जाऊन ती प्रेयसी म्हणजे पत्नी त्याची तिच्या समवेत आत्महत्या करावी लागली. ते काय झालं म्हणजे नकळे कोणाला तर ते गेले, ते बिचारे गेलेच, ते सैनिक गेले तिकडे युद्धामध्ये, ते कैदी झाले, मेले, सगळं झालं. म्हणजे एक मन बोललं तर हे करेल. आणि पुढचं सुद्धा आहे ते जगीचे उन्नत अथवा अवनत, त्या सगळ्याला सुद्धा. आणि एक भुललं का नाही, काय सांगायची सुद्धा गरज नाही मला. सांगा अहो, अशा किती मनीचे गेल्या, कल्पतरू आले, कामधेनू आल्या, काय 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 ते काम भुलतो मनुष्य. मनुष्याला वाटते इथं 10%, तिथं 12%, तिथं 14%. अहो ते 16 देत आहेत, ती भांडी देतात, ती काय माणसाला काय तवा दिला तरी मनुष्य भुलल्याच्या अवस्थेत. प्लेटिंगचा साधाचा तेवढ्यात सुद्धा होईल, त्याच्यासाठी सुद्धा पैसा देईल. 12च्या जागी 14%च्या जागी 16%. अहो काय इकॉनॉमी, कसं शक्य आहे? आपण इकॉनॉमीमध्ये एवढं आहोत सगळे लोक, आपण वाचतो सगळं, तरी माणसाला असं वाटतं. आणि मग ते बुडालेल्यांच्या संघटनेत जाऊन साधं शिवाय झेंडे घेऊन उभा राहा. एक भुले मन, एक भुले मन मुलवी तन, नकळे कोणाला लीला. कळत असतं कशाला गेलेस? कळलं असतं की अरे असं तरी होऊ शकणार नाही. बरोबर, महाराजांना लॉटरीची कल्पना पटली, दिले 1 रुपया काढायला तिकीट, नाही म्हणले, शक्यच नाही म्हणून. हे काय 100 कसे होतील? वाटतं, ज्यांना वाटतं, कळत नाही काय होतं ते. आणि मग सगळं ज्या वेळेला मूळ भांडवल सुद्धा हातात राहत नाही तेव्हा कळतं बरोबर काय होतं ते. मग हे जे सगळं आहे हे कोण करतं? हे मेंदू करत नाही, हात करत नाही, डोळे करत नाही, खरोखर काय सांगायचं नाही, अद्भुत इंद्रिय ते करतं बरोबर सगळे. हे काम याचं काम नाही, हे अद्भुत इंद्रियाचं काम आहे. म्हणजे आता काय आहे, भूक लागली खरं म्हणजे मध्ये चहा पाणी घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला. काय करावं, पण जेवणाची वेळ होती आहे, सगळं खरं आहे. हे घड्याळ चालू आहे ना? मला आता जरा शंका लागली. हो हा, तरी मी म्हणतो आपल्याला बराच वेळ आहे, अजून बराच वेळ आहे, अजून पुढची 3 श्लोक देऊन अभंग देऊया वगैरे. काय करणार हो आता? मला तर वाटते तुम्ही मला सांगाल आम्हाला सगळं कळलेलं आहे, आम्हाला जेवायला सोडा. पण आता तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, सांगतो की खरोखर म्हणजे काय भयान गोष्टीचं माणसाला काय भूल असेल सांगताय. ते तुम्ही एक छोटीशी बातमी येऊन गेली, मध्ये वाचली आपण, की ज्या चौकटीवर माणसाला फाशी दिलं जातं त्या चौकटीचं जे लाकूड आहे ते लाकडाची जर एवढासा तुकडा जर घरामध्ये ठेवला तर समृद्धी येते. पांडुरंग हरी मी ऐकलं बघ. एक भुले मन भुलवी तन. कशाला आपल्या ते गुन्हेगारी जगताना आपला संबंध होते, कशाला उच्चार सुद्धा करायचं कारण नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिगेस्ट बॉसेस अँड ब्युरोक्रॅट्स अँड मिनिस्टर्स अँड एव्हरीथिंग, आता त्या ठिकाणी कोणाला शिरायला सुद्धा वाव नाही अशी परिस्थिती. खरं म्हणजे इतकी भयानक. कधी 89 साली कोण यांना दिले होते आपल्या प्राईम मिनिस्टरचे, त्यांचे कोण हे होते त्यांना फाशी दिले होते. त्यानंतर ते हात सुद्धा तिथे लावलेले नाही, ते नुसतं तेल पाणी करत बसलेले असतात. तर त्याच्या माणसाला त्याच्यामध्ये त्याला काहीतरी देऊन हे करून तिथलं एक एक वर्ण थोडी साल करून ते काढत. ते वरचं आता ती एवढं राहिले आता, म्हणून हे गुन्हेगारांना फाशी देत नाही कोणाची वाढ काय आपल्याला कळत, आपली बाबूर जायची. हे शिक्षा झालेल्या ना का देत नाही काय कोणाला
त्या कुठल्या मार्गाने जातात ते काय कळत नाही. पण हे आहे हे होतं तेव्हा मला आश्चर्य वाटलं, आता तिथे काय असेल म्हणजे. आणि इकडे आपला अंधश्रद्धा निर्मूलन चाललंय, तिकडे अमुक चाललंय, तिकडे समूक चाललंय. काय हे कोण आहे हे सांगणार की तिथं ते आणून घरात कष्ट करा. काय कष्टाला आहे ते मोल मिळते जगामध्ये ते घ्यावं, जास्तीत जास्त कष्ट करावे. तुम्हाला अजून पैसा हवा असेल तर अजून 8 तास नोकरी करा. माझे एक मित्र होते, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये होते, तर ते दिवसभर एक नोकरी करायचे, परत संध्याकाळी आले की परत जेवण करायचे आणि दुसरी नोकरी परत करायचे. हे ठीक आहे. अजून दुसरी नोकरी केली, रात्री 2-2 वाजायचे यायला, 4 किंवा 5 तास झोप मिळाली, परत सकाळी सुरुवात उठून नोकरी करायची. हे हे कष्टाचं ठेवलंय ना. पण हे काय उद्योग आहे की तिथून ती एवढीशी तुकडं त्याने मिळून आणायचं, तो आपल्या घरात ठेवणार, मग सगळं घरात ठेवणार. एकदा भुललं मन की भुललं. हे मेंदूला काही माहित नाही ह्याच्यातलं. हे ते कुठे पाहिजे ते देतात आणि त्याच्यात ते तुकडा असतो, ते लाकूड असतं, ते अमकं असतं तमकं असतं, बरोबर तिकडे काय असेल ते असेल. पण एकदा त्याने ते मनाने घेतलं की तो मिळवण्याच्या मागे, आणि असाय शेवटी तो तिथला कामगार मनुष्य, तिथली साधे जेलर बेलर ते लोक असतात, ते त्यांचे किती पोस्ट असणार आहेत आणि ही मागणारी केवढी असणार आहेत. आणि मला सांगा, जी एवढी मोठी आहेत की ज्यांचं तिथे एवढी सत्ता चालते, त्याच्यासाठी काही द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडे आधीच किती असेल हा विचार करा की. म्हणजे हा मनाचा लोभ नाही का? मला सांगा, त्याला पोटाची चिंता पडली आहे का म्हणून त्याने असलं काहीतरी केलं बाप पैसा मिळा तरी समजेल एक वेळ. पण ज्याचं ते सांभाळायची पंचायत आहे, ते इस्टेटीवर भांडणं सुरू आहेत. आपल्यातला इस्टेटीवरचा सगळ्यात महत्वाचा नाही म्हणत पण मोठा म्हणतो खटला, त्याला ते 177 वर्ष झाली परवा, असं मला कळलं. बंगालमध्ये जो खटला घातलेला आहे एका इस्टेटीच्या वाटणीवरून, त्या संस्थानिकांची वगैरे इस्टेटी असतात तसं, तर त्याच्यावर घातलेल्या खटल्याचं कामकाज 177 वर्ष सुरू आहे, तरी अजून त्यातल्या कोणाला लोभ सुटला नाही. ते बदले, ते गेले सुद्धा त्यातले लोक, ते किती म्हणजे ते न्यायाधीश गेले, वकील गेले, त्या फायली तरी कुठे आहेत आता, कागदपत्र सुद्धा गेले असतील. 177 वर्ष म्हणजे कल्पना करा की आपण. पण ते लोभी लोभ तसाच्या तसा. मला मी समजतो एखाद्या वेळेला एखाद्या मोठ्या माणसाला एखाद्या काय झाला लोभ, बाबा त्याच्या ते इस्टेटीचा तो वारसच होता, आता त्याचा वारस तरी म्हणतेच त्याचा लोभ तसं त्याच्या पुढच्या इस्टेटीचा म्हणाला नाही बाबा की बा ते असेल, त्या आमच्या आजोबांना लोभ असेल, मला लोभ नाही. चल, कोण सोडवतं? मन. कोण अडकवतं? मन. कारणम बंधमुक्त यो हो, ब्रह्मबिंदू मध्ये म्हटलेलं आहे, आणि उपनिषदात म्हटलेलं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. बंधाला कारण तेच, मोक्षाला कारण तेच. आपण फक्त अभ्यास करायचं तेवढं काम आहे. एकदा कळला अभ्यास की मनुष्य पुढे गेला म्हणून समजा, तर या दृष्टीने आपण अभ्यास करायला. आणि मला खरं घड्याळ दाखवलेलं आहे आता. पण हे असं झालं, याला मी तर काही जबाबदार नाही एवढं होतो. आता काही अशी इच्छा नव्हती आपल्याला त्रास द्यावा, हे करावं, ते मध्येच बंद. आता तिथे बघा, तिथे कोणी गेलेलं सुद्धा नाहीये काही. माझ्याकडे अशी कुठलीही काही योगिक शक्ती वगैरे सुद्धा नाही की लोकांना वाटू नये म्हणून इथं घड्याळ असं करून द्या. काही आपल्या हातातनं काही निघत नाही, कशातनं काही निघत नाही, अंधरक्यातनं काही नाही, काही निघत नाही. कुठलीही शक्ती आपल्याकडे नाही. त्याचं त्याला वाटलं की ऐकत थांबावं. एक फुले भुलावी तन जन, एक फुले भुलवी तन जन, नकळे कोणाला लीला अद्भुतलीला, प्रभूची मन अद्भुतलीला, प्रभूची मन अद्भुतलीला. जगी जे उन्नत अथवा अवनत, जगी जे उन्नत अथवा अवनत, मन हे साथीला, मन हे साथीला लीला, प्रभूची मन अद्भुतलीला, प्रभूची मन अद्भुतलीला. पुढचे 3 ओळी म्हणणार आहे. फक्त काय, आता उद्याचा दिवस आपल्याला राहिला, हे तर आपण 3 वर आहोत.
तुझं बोर्ड ठेवून द्या, निदान म्हणलेलं असू दे, पुढच्या वेळेला बघू. हे मन स्वतःला जाणं ठीक आहे. ते अभ्यासक्रमात तसे नका, आपल्या अभ्यासक्रमात आहे ना, आपण करू. संतांच्या अभ्यासक्रमात आहे मन ओळखा म्हणले. ओळखावे स्वतः असे आपण, जाणावे आपण असे आपण, हे आहेच. हे आपल्याला संतांनी सांगितलेलंच आहे. अगदी पहिले संत बसले त्यांनी तेच सांगितलं. स्वामी तेच म्हणा की स्वतःला ओळखा. नो दाय सेल्फ. काय तिकडे म्हणले वेगळं काय नाही, तेच म्हणलं. नो दाय सेल्फ म्हणले, त्या भाषेत म्हणले. जाणावे आपण असे आपण, तेच सांगितलं. तेव्हा हे आपल्याला ओळखण्याचं आपलं काम आहे, तर ते आपण करू. त्याच्या साह्याने आपल्याला भगवंतापर्यंत जायची वाट कशी मिळते, ती आपल्याला अंमलात कशी आणता येईल, काही अडचणी असतील का, त्याचा परिहार कसा करता येईल, याला आपल्याला जर काही वेळ उद्या देता आला तर जेवढा वेळ देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करूया. आणि तो त्याने आपल्याला द्यावा, एवढीच आता त्यांना प्रार्थना करतो. संतांचंच काम आहे, शेवटी त्यांनी त्यांचं काम करून घ्यावं एवढंच म्हणायचं, दुसरं काय. आणि आपले त्याला साथ असावी. शस्त्र म्हणावे, ज्ञान म्हणावे, शस्त्र म्हणावे, ज्ञान म्हणावे, मालकही भ्रमला गेला, मालकही भ्रमला गेला, मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला. शस्त्र म्हणावे, ज्ञान म्हणावे, शस्त्र म्हणावे, ज्ञान म्हणावे, मालकही भ्रमला गेला, मालकही भ्रमला गेला, मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती, घडवी जीवाला गेला, घडवी जीवाला गेला, मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती, घडवी जीवाला गेला, घडवी जीवाला गेला, मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती, घडवी जीवाला गेला, घडवी जीवाला गेला, मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला, प्रभूची मन अद्भुत गेला. सात्विक संगती दिव्य विभूती, सात्विक संगती दिव्य विभूती, जागवी देवाला लीला, जागवी देवाला लीला, मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत
सात्विक संगती दिव्य विभूती, सात्विक संगती दिव्य विभूती, राघवी देवा